हालेलुया हालेलुया. अख्ख्या गावचं गाव माझ्यावरच आहे. एवढं स्वेटिंग. नॉनव्हेज नाही खाल्ली मी आज काय नॉनव्हेज खाल्लेलं नाही. ओके. देखो मला कोटी कोटी धन्यवाद. किती जण आशीर्वादित होते व मेसेज बघून तुम्ही. प्रेज गॉड. हालेलुया. देवाची कोटी कोटी धन्यवाद. भरपूर बघा, शेअर करा. यूट्यूबचा मेसेज हा देवाने दिले एक मोठी कृपा दया आहे. आपल्या इकडच्या लोकांपेक्षा परदेशामध्ये आपली मुली भरपूर आहेत. मला ओव्हर त्याचे ॲव्हरेज जे दाखवतं त्यामध्ये मला असं दाखवतं मुलींपेक्षा बायका मुलं भरपूर बघतात. एज लिमिट आहे 35 ते 45 वयापर्यंत लोक बघतात म्हणे. माझं इंटरेस्ट 100% ते लोक बघतात. 25 to 45 पर्यंतची सगळी 100%. मी विचारलं ती चिलीपिली कोण बघत नाही. बघितलं मम्मीची मोबाईल बघत असते. हो हालेलुया. देव खूप चांगला आहे. पुन्हा एक बार जसं मी तुम्हाला सारखं सांगतो, सबस्क्राईब करा, कमेंट करा. यासाठी इथे मेसेज मरू नये, ते जिवंत राहावे. हालेलुया. त्यासाठी आज पण पुन्हा एक बार लई विशेष मेसेज आहे. ते पप्पा म्हणतात हे दिवस आहे देवाच्या गौरवाचे. हालेलुया. ज्या भारत देशामध्ये 3% ख्रिश्चन्स आहेत, आज एक मीटिंग मध्ये लाखो आणि लाखो लोक आहेत. पूर्ण भारत देशामध्ये कुठेही बघा लाखोनी लोक प्रभू मध्ये येतात, मीटिंगला येतात, लोक बरं होतात. कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये महान देव कार्य करत आहे. एका क्षणामध्ये भारतामध्ये बरेच ठिकाणी मीटिंग सुरू आहे, बरेच ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत आणि सगळीकडे मीटिंग मध्ये लाखोनी लोक आहेत. म्हणजे तुम्ही मोजलेले कमी आहेत, लपलेले भरपूर आहेत. हालेलुया हालेलुया. पुन्हा एक बार येशू हा जात किंवा धर्म बदलत नाही, हा माणूस बदलतो. मनुष्याला बदलतो, त्याचा विचार बदलतो, त्याचं जीवन बदलतो, त्याच्या सगळ्या काही देव बदलतात. म्हणून येशूला जाणून घेणे, येशूला बायबल काय सांगते, ज्याला ख्रिस्त प्राप्त झाला त्याला जीवन प्राप्त झालं. ज्याला ख्रिस्त नाही, जे जिवंत असताना सुद्धा मेलेले आहे. जसं मागाशी आपण बघितलं ना, माझ्या दिवसात मी तुम्हाला सांगितलं होतं की नरकातून पण तो व्यक्ती लाजराच्या स्टोरीमध्ये काय करतो, आपल्या भावासाठी तो रडत आहे. काय म्हणते, लाजराला पाठवा जेणेकरून तो जाऊन माझ्या भावाला शुभ वर्तमान सांगेल. जिथे मी नरकात आहे तिथे माझे भाऊ 5 भाऊ आहेत, त्यांनी इकडे येऊ नये. तिथं पश्चाताप करण्यासाठी वेळ नाही, पण इथंच वेळ आहे. हालेलुया. पण आज आपला टॉपिक आहे, हा माझ्या बाबाचा गौरवाचे दिवस आहे. हालेलुया हालेलुया. योहानाचे शुभ वर्तमान, योहानाचे शुभ वर्तमान 12 अध्याय 23 वचन. जॉन 12:23. जॉन 12:23 वाचा. योहान 12:23. हा. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. आमेन. हालेलुया हालेलुया. माझ्याकडे मी काय बघितलं, कोकरू सारखं त्यानं स्वतःला दिला, वधायला दिला. मारा, तुकले, क्रॉसवर टाकले, गाण्यावर मारले, दाढी ओढली, काय पाहिजे ते केले, बोकसले. येशूने काय म्हटले, जे मला बोकसले ते सुद्धा मला पाहतील. आता बायबल काय सांगते, मनुष्याचा पुत्राचा गौरवाचे हा दिवस आहे. हालेलुया हालेलुया. मनुष्याचा पुत्र म्हणजे कोण, हा प्रभू येशू ख्रिस्त. येशूचे हा गौरवाचे दिवस आहे. आणि येशूचे गौरव कसं होतं, कोणीतरी काहीतरी करून गौरव होत नाही, तर तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे होतो. आपल्या जीवनाद्वारे येशूचे गौरव होतो. कारण बायबलमध्ये मी तुम्ही कुठून पण बघा, सुरुवातीपासून आज तुम्ही कुठून पण बघा की माणसांच्या जीवनामध्ये गौरव कसा होतो, की जेव्हा आपल्या जीवनामध्ये, जेव्हा मी देवाकडे येतो, आपल्या जीवनामध्ये काय गोष्टी घडतात त्यावर देवाचा गौरव होतो. बरोबर बरोबर. मग इथं काय सांगते, येशू म्हणतात माझ्या गौरवाचे दिवस आलेले आहे. थोडंसं एक्झाम्पल मी तुम्हाला पहिला दाखवतो, मग तुम्हाला डिटेल्स मध्ये घेऊन जातो. ओके. पहिला मी उदाहरण बघूया. लाजर आजारी पडला. बरोबर आहे ना. लाजर आजारी पडला, मेला. 4 दिवस प्रेत कुजला. किती दिवस? 4 दिवस
प्रेत कुजला, पुन्हा जीवन झाला. झाले ना? काय झालं त्या ठिकाणी? देवाचा गौरव झाला. देवाचा गौरव झाला. आता तिथे काही कोणाचा चूक नव्हता. आम्ही बघूया थोडं शॉर्ट मध्ये. येशूने क्लिअरली बोलले त्या ठिकाणी. योहानाचं शुभवर्तमान 11 अध्याय 1 ते 3 वाचूया. जॉन 11 1 to 3. योहान 11 1 ते 3. हा. बेथानी येथील लाजार नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था या त्याच्या गावच्या होत्या. हा. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले तीच ही आजारी पडलेला लाजार भाऊ होता. म्हणून त्या बहिणीने त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. हालेलुया, हालेलुया. मरिया, मार्था आणि लाजर तिघे भाऊ बहिणी एका घरात राहायला होते. त्याच्या मम्मी पप्पा नव्हते. हे तिघे राहत असताना लाजर आजारी पडला. एकदम सिरियस. आता आजारी पडले की कोणाकडे निरोप जाते हो? काय करतो आम्ही आजारी पडले की? ॲम्ब्युलन्स आम सिरियस आहे, काहीतरी करा, उचला. नाही, पहिले डॉक्टर. या बहिणीने काय केले? लाजर आजारी आहे, ज्याच्यावर तुमचा प्रेम आहे. हॅलो, मेसेज पटकन तुमच्या डोक्यात शिरणार नाही. यू नीड टू बी अलर्ट. माझ्याकडे कसं गडी होतं, सगळी उडी मारला. आजचा मेसेज तसं नाही आहे. थोडासा वेट केले पाहिजे. रात्री बाबांनी हाच पण 2:30-3च्या दरम्यान टॉपिक दिले. मेसेज सगळा आज दुपारी मला बसल्या सगळं पूर्ण रेफरन्स दिले. सो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लाजर आजारी आहे म्हणून दोन्ही बहिणींनी येशूला निरोप पाठवले आजारी आहे म्हणून. आणि आजार नुसतं सांगून पाठवले नाही, म्हटलं सिरियस आहे, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे. आता प्रेम असल्या लोकांसाठी सगळं जग उलटापालटा करून पडत जातात की नाही? कुठं तरी काय पण होते आजारी. तर येशूला निरोप आला. आता सगळं पहिला काही गाड्या बिड्या काय नव्हते. ते लोक चालत यायचे, कुठेतरी गाडो वापरायचे. आणि श्रीमंत लोक रथ, ओके, घोडे. बाकीचे सगळे गाडो किंवा शिप्स, बोट. आता येशूलाच निरोप गेला आजारी आहे म्हणून. येशू आहे दुसऱ्या गावात, लांब आहे. आता निरोप गेल्यानंतर येशू काय लगेच आले नाही. पुढचं वचन 4 ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योग्य देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. हालेलुया. काय म्हटले? हा आजारी मरण्यासाठी नव्हे, देवाच्या पुत्राच्या गौरवासाठी आहे. हालेलुया. कळालं? घुसलं. थँक्यू डॅडी. काय गोष्टी आपल्या जीवनामध्ये जे घडतात ते आमच्या नाशासाठी नसतात, आमच्या वाईटासाठी नसतात. आमच्या आम्ही काहीतरी पाप केलं, आम्ही लई वाईट लोक म्हणून आमच्या जीवनात व्हायला लागले असं नसतो. समजाले? कधी माणूस कुठं अर्ध माहितीये, असं काहीतरी घडलं ना, आम्ही काहीतरी केलं म्हणून आमच्यात झालं. सगळ्यांचं बघण्याचं लक्ष वाईट होते असं म्हणून झालं. या ज्या गोष्टी डोक्यात येतो त्यामुळे माणूस अर्धा मरतो संकटापेक्षा जास्त. किती मुली आहेत नवऱ्याने व्यभिचार केलेला असते, बायकाला अजून बाहेर पडत नाही. विचार करा, बायकाचं काही चूक नाहीये यांच्या नवऱ्याने केलेलं असतात नफडे बाहेर, या बायकाला असतात. आणि ह्यांना कमीपणाचा भास पडतो, माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून ते तसं केले. कमी आहे म्हणून नाही बाई. हालेलुया. देवाच्या गौरवासाठी. मनुष्य असं वागत नाही, मी असं वागवतो त्याला. समजावलं का सर्वांना? हुसेन काय म्हणतात? लाजर मराला टेकलेला आहे, आजारी आहे. आणि येशूने असं म्हटले नाही मरण्यासाठी म्हणून मेला, नंतर गेला तो मरून मेला त्यासाठी असं बोलले नाही. आजारी आहे म्हणून निरोप पाठवले. येशू म्हणतो तो काय मरणार नाही, देवाच्या गौरवासाठी आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या जीवनामध्ये काय पण होते, देव म्हणतो हे माझ्या गौरवाचे दिवस आहे, तो त्याचा गौरव करून घेणार. तिथंच 43 ते 45 वाचा. 43 to 45.
योहान 11 मध्ये योहान 11:43-45. हा. असे बोलून त्याने मोठ्याने हात मारून म्हटले, हा. लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्राने बांधलेले, हा. तोंड रुमालाने वेचलेले होते. येशूने त्याला म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. हालेलुया. हालेलुया. पुढे मरियेकडे आलेल्या यहूद्यांनी त्यांनी जे केले ते पाहिले आणि त्याच्या पैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आमेन. काय म्हणतात येशू? गौरवाचे दिवस आहे. येशूनी प्रेताला लई मोठं स्टोरी आहे मध्ये. मार्था आली, मेरी आली, लोक रडले, येशू रडले, सगळं काय आहे. पण इथं 43 ते 45 मध्ये काय आहे की ज्यावेळी येशू ते कबरेपर्यंत आले, मोठ्याने ओरडले, लाजरा बाहेर ये. त्याच्या आधी येशूने म्हटले, देवा तू कायम माझं ऐकतोस म्हणून मी तुझे धन्यवाद करतो. यू ऑलवेज हिअर्स मी. तू काय माझी प्रार्थना तू ऐकतोस म्हणून मी तुला धन्यवाद करतो असं बोलून मग मेलेल्या प्रेताला 4 दिवस झाले मरून. मेले काय करतात हो? काय करतात मेले प्रेतांना? काय करतात? नाकात घुसवतात, कानात घुसवतात, तोंडात घुसवतात की नाही? जे आतलं मरण बाहेर येऊ नये, डेंजर. पण इथं काय केलंय? प्रेत वस्त्र कसं गुंडाळतात? जरा वारं लागू दे, जरा सोयीला असू दे, असं करतात. हे सगळं मी ठरवून येत नाही म्हणून म्हटलं ना बाबा. प्रेताला कसं बांधतात? गुंडाळून टाईट असं पॅकअप करतात. नाक, डोळं, पिळं सगळं पॅकअप. जेव्हा येशूने म्हटले लाजर बाहेर आहे, प्रेत उठून बाहेर यायला लागले. पिक्चर मध्ये मी बघितलं असेल, बांधलेलं सगळं डोकं बिकं सगळं असं. मग येशूने काय म्हटलं? पहिला त्याचे कपडे सोडा, काढा ते बंधन काढा. हालेलुया. हीच देवाचं गौरव आहे. बायबल काय म्हणते? मनुष्याचा पुत्राचा गौरवाचे दिवस आहेत. जे जे लोक बंधनात आहेत त्यांना देव उठवतो, बंधन तुटले जातात, त्या ठिकाणी देवाचा गौरव होतो. बहिणीने काय चुकीचं केले नाही, डॉक्टरच्या मागे गेले नाही, किंवा आम्ही काहीतरी करतो म्हणून गप्प बसले नाही. आजारी पडले येशू निरोप पाठवले. येशू आला नाही, आरामात आम्ही जरा वेळ केलाय. आम्ही 2 दिवस वेळ केलाय. 2 दिवसात ते येऊन पोहोचले असते, 4 दिवस लावले. मरू दे की जरा, माझा गौरव व्हायचा. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये पण कुठं काय गोष्टी कुजत असेल, वास येत असेल, आले ब्रेक थ्रू. हालेलुया. ब्रेक थ्रू आलेली आहे तुमच्या जीवनामध्ये. जेव्हा जास्त तेव्हा लय त्रास होतो, सहनशक्तीच्या पलीकडे वाढतो. आता मला सहन होत नाही, तर मी काय करू? तिथंच बाबा आपलं गौरव प्रगट करणार. हालेलुया. बाबाला पण किती आनंद वाटला आल्या मस्त की जेंटलमॅन सारखं नाही बस. हालेलुया. किती छान आलं आज. हा किती छान आलं, एकदम मस्त पैकी आलं. हा छान वाटलं की नाही? हालेलुया. मागच्या तरी मला पहिलं बघितलं रिमेंबरन्स त्यानं लक्षात आलं. त्याची बायकोचं नाव मी घेतलं म्हणत. हा त्यांची मेमरी छान आहे बघा. माझी मेमरी म्हणतात त्यांची मेमरी आली. मी म्हटलं तुमची पण मेमरी खूप छान आहे. डिक्लेअर केली. आठवड्यात बदलले जीवन त्यांचा पूर्ण. बायकोला घेऊन गेले बागेत बसल्या, बेल काढल्यात. त्यांनी म्हटले म्हणे चला हो रिक्षा घेऊन जाऊया. तुम्ही बी काय कशाला? नाही म्हटले म्हणे. नाही म्हटलं बेल खाऊया. आली ना सेन्स. काय म्हणतात? कुणाचा गौरव व्हायला नाही? मनुष्याचा पुत्राचा गौरवाचे दिवस आहे. मनुष्याच्या पुत्राचे गौरवाचे दिवस आहे. काय काय गोष्ट आपल्या जीवनामध्ये जे घडतं ते वाईटासाठी नाही, ते चांगल्यासाठी असतं. हालेलुया. अजून एक उदाहरण पाहूया. योहानाचं सुवर्तमान 9व्या अध्यायामध्ये जॉन 9:1-3 वाचूया. 1 ते 3. योहान 9:1 ते 3 वाचूया. योहान 9:1 ते 3. हा. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी कोणाच्या पापामुळे हा आंधळा जन्मात झाला? आता बघा, जन्मल्यापासून आंधळा असं एक व्यक्ती त्यांना सापडले. शिष्य
हळूच येशूला विचारलं, येशू या आंधळा आम्हाला डोक्यात येतं की नाही असं काहीतरी झालं की कुणाला काहीतरी झालं, कशामुळे हे झालं लगेच माणसाला क्लिक होतं. इथे काय म्हटलंय, येशूला शिष्याने विचारायला लागला, हा जन्मांधळा असं कसं काय, काय झालं याला, यो असं काय, कोणी पाप केले, यो जन्मल्यापासून असं आंधळा जन्माचं कारण काय आहे. पुढे वाचा. याच्या आई बापांच्या पुन्हा एकदा पूर्ण देवाचे दुसरे वचन. हा तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, हा गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, हालेलुया. याच्या की याच्या आई बापांच्या. काय विचारलं शिष्याने येशूला, गुरुजी हळूहळू, गुरुजी कोण पाप केले, त्याची आई पाप केली का बाबा पाप केला म्हणून आंधळ झालं. हो लक्षात घ्या, आई वडिलांच्या चुकांमुळे मुलं असं होतात हे खरं आहे, पण ह्या केस मध्ये तसं नव्हतं. मी म्हटलं ना, मी मध्ये मागच्या महिन्यात एका फॅमिलीला व्हिजिट करायला गेलो होतो. मला त्याच्या घरची काही स्टोरी माहित नाही, काहीच माहित नाही, कोण कसं आहे, किती मुलं आहेत, काही माहित नाही. फक्त ती बहिणीने मला म्हणली होती, आमच्या घरी कोणच प्रार्थनेला येत नाही हो. कुणाला पण सांगितलं की नाही हो, असं बघितलं तुम्ही येणार माझ्या घरी, आमच्या घरी प्रार्थना येणार. येस येतो म्हटलं. गेलो एक दिवस. तुमच्या सिस्टर बुधवार आणि गुरुवारी फिरतीवर असतात, माहित नाही कुठं जातो मलाच माहित नसते, ठरवून मिळून काय नसते, अचानक येते, ले चल मुझको प्यारे प्रभु जहां मेरे तुझको लग जाए जरुरी. म्हणजे तो कुठं जरुरी असते पप्पाला वाटते, ए चल म्हणतात. मग मी पकडलं बाबाचा हात, चलो चलो. आणि असं त्यांच्या घरी गेलो होतो, ते मी एक मेसेज सांगत होतो. होशे 4:6 मध्ये मी एक मेसेज सांगितलं. तिथे एक वचन आहे, तुम्ही माझा अवहेर केला, माझं वचनाला तुम्ही तुच्छ लेखला, माझं वचनाला तुम्ही किंमत दिला नाही, मी तुमच्या मुलांना विसरेन. तेव्हा त्याचे पप्पा त्या घरचं माणूस ते एकदम शांत झाले. मला माहित नाही, नंतर मी बघितलं त्यांचा मुलगा थोडासा बुद्धिमंत आहे. कशामुळं, बाबाने केलेले पाप लेकरू बघत आहे, ही मॅटर दुसरी. पण इकडं जो आंधळ्या व्यक्तीसाठी जे शिष्य हळूच विचारायला, येशू कोण पाप केले म्हणून मी असं जन्माला आला, याच्या आईने केली का याच्या बाबाने पाप केले, डोळे नाही यायला. येशूने काय म्हटलं वाचा. तिसरे वचन. येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आई बापाने पाप केले असे नाही, येस, तर याच्या ठाई देवाचे कार्य प्रकट व्हावेत म्हणून हा असा जन्मास आला. आमेन. याची आई पण पाप केली नाही, याचा बाबा पण पाप केले नाही, यो आंधळा आहे, याचा जीवनागर आहे, मनुष्याचा पुत्राचा गौरव व्हावे. हालेलुया. देवाचा गौरव व्हावे म्हणून तो असा जन्मास आला. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, हा मनुष्याचा पुत्राचा गौरवाचे दिवस आहे, येशूच्या गौरवाचे दिवस आहे. तुम्ही एखाद्या जीवनामध्ये कुठली समस्याला फेस करत आहे, तुम्ही आत्मपरीक्षण पहिला केले पाहिजे. दोन गोष्टी होतात, एक तर आम्ही चुकलो, आम्ही पाप केलं, त्याद्वारे कुठेतरी गोष्टी घडतात. आम्ही चांगले असून पण जेव्हा गोष्टी घडतात देवाच्या गौरवासाठी आहे. आता ह्या माणसाला येशूने बरे केली, पूर्णपणे बरे केले. तुम्ही जर नंतर वाचला 24 पासून वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एक आंधळा माणूस बरं झाला, बुद्धी ज्ञानवंत लोकांना तो शिकवायला लागला, त्याला बोलायला लागला कसं काय झालंय, काय झालं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, वाचा 24 पासून. खूप ते पूर्ण आपण वाचणार ते पॅराग्राफ, व्हेरी इम्पॉर्टंट. रोमान 9:24. मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता, त्याला त्याने दुसऱ्यांदा बोलावून म्हटले, देवाचे गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हाला ठाऊक आहे. त्यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते. यावर त्याने त्याला म्हटले, त्याने तुला काय केले, त्याने तुझे डोळे कसे उघडले. त्याने त्यांना उत्तर दिले, आताच मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले नाही. पुन्हा ऐकायची इच्छा का करता, तुम्ही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय. तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी करून म्हटले, तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही मोशेचे शिष्य आहोत. देव मोशेवर बोलला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, हा कोठला आहे हे आम्हाला ठाऊक नाही. त्या माणसाला काय म्हणतो,
त्याला उत्तर दिले, हा हेच तर मोठे आश्चर्य आहे. हाच तर मोठं आश्चर्य आहे. कुठलाही कुणाला माहित नाही. तो आला, मी आंधळा होतो, आता मी ती बघतो. हालेलुया. हालेलुया. बस. त्या माणसाने त्याला उत्तर दिले, हा हेच तर मोठे आश्चर्य आहे की तो कोठला आहे हे तुम्हाला ठाऊक नाही, हम्म. पण त्याने तर माझे डोळे उघडले. Amen. हे कुठला आहे, काय आहे, याचा पत्ता आहे, ऍड्रेस काय मला माहित नाही. यानं कुठला डिग्री घेतला मला माहित नाही, किती थिओलॉजी कॉलेज केला मला माहित नाही, काय केलं मला माहित नाही. एक मात्र मला माहित आहे, मी पहिला आंधळा होतो, आता मला दिसते. हालेलुया. हालेलुया. काय म्हणायला लागला, एक आंधळा माणूस जन्मल्यापासून आंधळा. लोकांनी काय म्हणतात, शिष्य सुद्धा म्हटलं तर बाकीचे जग काय म्हणत असतील विचार करा. काय तर आई बापाने पाप केलं वाटतं म्हणून पोरगा असं झालं. शिष्याने पण विचारलं, येशू याची मम्मीने पाप केली का डॅडीने पाप केले किंवा आंधळा झाला? येशूने म्हटलं नाही रे, देवाचा गौरवासाठी. याचा जीवनात देवाचा गौरव होणार म्हणून हे कार्य झालं. म्हणून लक्षात घ्या, जीवनात येणाऱ्या सर्व संकट त्यासाठी नसतात. काय काय गोष्टी आपल्या देवाच्या गौरवासाठी असतात, देवाच्या गौरवासाठी असतात. स्पष्टपणे या आंधळा व्यक्ती त्या लोकांना शिकवायला लागला, अरे बाबा तुम्हाला सांगितलं की रे मी मागाशीच, मी कसं बरं झालो, कुणी मला बरे केलंय. पुन्हा पण ऐकायची इच्छा आहे का तुम्हाला? कारण ते सारखं टोचत होते. बोल की रे, कसं बरं झालास? तो पापी आहे म्हणून सांग. त्यानं म्हटला, तो पापी आहे का काय मला माहित नाही, बाबा एवढं मात्र माहित आहे, पापी लोकांचा देव ऐकत नाही. हालेलुया. पापी लोकांचा देव ऐकत नाही. मी पूर्वी आंधळा होतो, आता मला दिसते. हालेलुया. पुढे आपल्याला ठाऊक आहे की हा देव पापी लोकांचं ऐकत नाही. पापी लोकांचा देव ऐकत नाही. पापात असून तुम्ही किती पण प्रार्थना करा, त्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही. समजाले? या आंधळा व्यक्ती बरं झाल्यानंतर ह्यानं दिलेली साक्ष आहे. देव पापी लोकांचं ऐकत नाही. पापीवर देव प्रेम करतो, पापाचा देव द्वेष करतो. मनामध्ये पाप ठेवायचा, पापाच्या गुलामगिरीमध्ये राहायचं आणि वर्ण प्रार्थना करा, उपवास करा, यज्ञ करा, अर्पण करा, नो रेस्पॉन्स, काहीही उत्तर येत नाही. पाप आपल्या जीवनामध्ये नसावी. हालेलुया. महादळा माणूस म्हटला, तो पापी लोकांचा देव ऐकत नाही. त्यांना समजावून सांगायला लागला. पुढे तर जो कोणी देवाचा भक्त असून येस त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. आमेन. जो कोणी देवाचे भक्त असून देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याची देव ऐकतो. तुमची प्रार्थनेला उत्तर पाहिजे, देवाची भक्ती करा, देवाचं ऐका, तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला देव उत्तर देणार. हालेलुया. प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देणार. माझ्या जीवनाचा साक्ष आहे. कोणी बोलले तरी, माझा सिस्टर तुमच्याशी बोलले की असं वाटते डोक्याचा डोंगर असं हाडा लागले, ते निघून गेले. अचानक सगळं गायब झाल्यासारखं वाटते. म्हटलं बाई देवाची कृपा. काल असंच एक संध्याकाळी एका मुलगीचा फोन आला मला. ऍक्च्युली मी रेकॉर्डिंगला आलो होतो तेव्हा मला फोन आला. म्हटलं मी बिझी आहे, म्हटलं मीटिंग म्हणजे रेकॉर्डिंग सुरू आहे, म्हटलं 7:30च्या नंतर. त्याला छोटं बेबी आहे, मग बाळाला मुलगा लो, मग बाळाचा प्रोग्राम लय मोठा असतात ना, मग तिथं वेळ झालं. मग त्यानंतर मला कॉल आला, सॉरी सिस्टर काही नाही बाई, म्हटलं बिझी आहे का? म्हटलं ही गाडी 12 महिने बिझीच असते, म्हटलं तू बोलत जा. आणि नेमकं ती बाप्पा हातात काहीतरी काम करत होतं, मोबाईल लावली कानाला आणि बोलत बोलत सुरू होतं. तेव्हा ते बोलत होते, ती एक प्रॉब्लेम मला सांगितली, त्यासाठी प्रेयर करायला होती. मी जेव्हा प्रेयर करत होतो त्याच्या आईच्या घरचा पिक्चर ते मला दाखवायला लागला. मुलगी मला फोन केली, लग्न झाली, नवऱ्याच्या घरातली आहे, त्याच्या घरच्या समस्यांसाठी त्याच्यासाठी मला प्रेयर करायला सांगितले. तिथं प्रेयर, त्याच्या आईसाठी पण मला प्रेयर रिक्वेस्ट दिली, आईला बरं नाही त्यासाठी प्रेयर करा. जेव्हा मी आईसाठी प्रेयर करायला तोंड उघडलो, अक्षरशः मी टीव्ही वर पिक्चर बघत त्याच्या घरात काय काय चालू. हालेलुया. मी घाबरलो बाई, म्हटलं प्रेयर झालं. त्याला म्हटलं मला भीती वाटते, म्हटलं सध्या कुणाची तरी बाबा नेतातच कुठं पण. आणि क्लिअर त्यांच्या घरात काय वातावरण आहे, भरपूर लोक आहेत, घरात काय चाललंय देवाने मला सगळं, मी प्रेयर करायला लागलो, सगळं प्रोफेसी प्रमाणे तोंडात बाहेर पडलं. ती म्हणाला शॉक. म्हणे सिस्टर जे काय तुम्ही बोलला आज दुपारी या सगळ्या गोष्टी माझ्या घरात घडलं, त्याच्या आईच्या घरात सगळं क्लिअर. भरपूर लोक आहेत, मोठं फॅमिली आहे ती.
कोणी केले, काय केले तोंडातनं. मी असं नाही, मी लय प्रार्थनेत बसलो, लय भक्तीत बसलो, कोणाशी बोलत नाही, असं सायलेन्स मध्ये आहे म्हणून बोललो नाही. माझ्या पिल्ल्यांना रस्त्यावर फिरवून फिरवून आलो उन्हात, ते संध्याकाळी गामोगाम झालो, घरात आलो, त्यांना काय काय करायला लागलो, काम करायला लागलो. या बिझी शेड्यूल मध्ये अचानक फोन आला. फोन येऊन बोलताना पूर्ण टीव्ही मध्ये त्याच्या घरचं सगळं पिक्चर मला देव दाखवायला लागला. सगळं मी म्हटलं असं असं आहे, ह्या दोन व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे असं प्रॉब्लेम आहे घरामध्ये, ही व्यक्ती असं म्हणते, ती व्यक्ती तसं बोलतो आणि तो अडकलेला आहे. ती म्हटलं सिस्टर काय होय. मग ती तुमच्याशी बोलले ना, असं वाटतं की काय तर डोंगर हाडून गेल्यासारखं. म्हटलं देवाला धन्यवाद, मनुष्याचं पुत्राच्या गौरवाचे दिवस आहे. हालेलुया. मनुष्य कोणी कोणाचं वजन उचलून घेऊ शकत नाही. सगळे ऑलरेडी दबलेले आहेत, बरोबर ना. पण उचलून घेण्याचा भाव आहे. त्याचा आत्मा जेव्हा येतो ना, आम्ही वेगळं होतो. ते आत्म्याने आम्हाला देवबापा उंच घेतो. ते काय सांगतो आम्हाला माणूस म्हणायला लागला, पापी लोकांचा देव ऐकत नाही. जो कोणी पाप करतो त्याने पाप करू नये, मग देवाची दावा करा. पापात राहून 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 देवा मी हे पण करतो ते पण करतो, नाही होत. पुढे जन्मांचे डोळे कोणी उघडायचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नाही. हा माणूस हा देवापासून असता तर याला काही करता आले नसते. त्याने त्याला म्हटले, तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हाला शिकवितोस काय. मग त्याने त्याला बाहेर घालवले. बघा काय म्हणा लागले, आंधळा माणूस, हे लोक आलेले अधिकारी लोक, लय पंडित लोक, सुशिक्षित लोक, मोठी मोठी लोक, ह्यांना शिकवायला लागला, बाबा मला माहित आहे पापी लोकांचा देव ऐकत नाही. मला एक माहिती, मी पहिला आंधळा होतो, आता मला दिसते. तो माणूस कोण आहे काय मला माहित नाही, माझ्या जीवनामध्ये काय घडलंय हे मला माहित आहे. ते काय म्हटलं, तू आम्हाला शिकवतोस हा जन्मांधळा माणूस. तर म्हटलं अरे आजपर्यंत कधी ऐकला का एखादा माणूस जन्मांधळा आणि त्याला डोळ्याला तुम्ही कधी ऐकला का. जर ह्या ठिकाणी गोष्टी घडली तर देवाचा गौरव कर. त्यांना राग आला, त्या लोकांना एवढा राग आला, त्याला बडबडायला आला, त्याला हाकलून काढले, चल निघ इथून बाहेर जा, गेट आउट. त्याशिवाय काय म्हणू शकतात दुसरं काय बोलू शकतात. त्याला घालून दिले, नाही म्हणत तिथून निघून जा. पुढे त्याने त्याला बाहेर घालवले. हे येशूने ऐकले आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला, तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय. त्याने उत्तर दिले, महाराज मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे. येशूने त्याला म्हटले, तू त्याला पाहिले आहेस व तुझ्यावर आता बोलत आहे तोच तो आहे. हालेलुया. जो आता तुमच्याशी बोलायला लागला तोच तो मनुष्याचा पुत्र प्रभू येशू आहे. हालेलुया. जे वचन आता तुमच्या कानी पडायला लागले, माझं नाही, ते येशू बोलायला लागले. हालेलुया. मनुष्याचा पुत्र कोण आहे. लोक काय काय प्रश्न टाकले. येशूने म्हटले, बाबा जे तुझ्या समोर येणार आहे बाबा, मी तुझ्याशी बोलालो ना, मीच तो मनुष्याचा पुत्र आहे. काय तो माणसाचा हाल झाला असेल. जन्मल्यापासून आंधळा माणूस, अचानक दृष्टी आली, लढायला लागला, सत्यासाठी बोलायला लागला, आणि अचानक एक समोर मध्ये मीच तो देव आहे म्हणले की काय झालं असेल त्याचे. हालेलुया. तुमच्या जीवनाद्वारे देव आपला गौरव प्रगट करणार. बाबा स्पष्ट म्हणतात, गेले ते दिवस तुकायचं, मारायचं, पुरायचं, काटे लावायचं, बोक्सायचं, संपलं. हा नवीन सीझन आहे. हा नवीन सीझन आहे. देवाचं गौरवाचा सीझन आहे. ते दिवस नाही आता. आता कुणी येशूला मारू शकत नाही आणि येशू मार खाणारा नव्हे. आता मार खाणारा नव्हे. तुका गाळ देतो, तुका चांगलं, तुका ना 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 ना, अजिबात नाही. आता येशू गौरव प्रगट करणारा देव आहे. त्याचा गौरव तो प्रगट करणार. कसा प्रगट करणार. तुमचा आणि माझ्या जीवनाद्वारे. आपला जीवनाद्वारे देव आपला गौरव प्रगट करणार, दुसरा कुठून नाहीये. आणि विशेष एक एक्झाम्पल, महत्वाची एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बरेच दिवसाआधी मी तुम्हाला शिकवलं त्या गोष्टी, मला माहिती तुमच्या लक्षात नाही. मी बोलत असताना जरा मी ऐकलो म्हणणार, पण पूर्ण लक्षात नसणार. हालेलुया. देव आपला गौरव कसा करून देतो. एखाद्या गोष्टी काहीतरी घडलं, समजा भूकंप आला, ओके,
भूकंप आला की माणूस मरतात ना. कोविड कितीतरी लोक मेलेत, आम्ही जिवंत राहिलो. आम्ही लई चांगले लोक म्हणून जिवंत राहिलो का हो? आम्ही लई चांगले, मेलेले सगळे पापी वाईट असं म्हणून जिवंत राहिलो का? हालेलुया. बायबल सांगते जगामध्ये एक नियम आहे, कुणाचं पण जीवनामध्ये काहीतरी वाईट झालं लोक लगेच निंदा करायला तयार, लगेच बोलायला तयार, लगेच काय पण म्हणायला तयार. पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आपल्या सर्वांना माहित आहे, परिचित आहे, पण ते किती इम्पॉर्टंट आपल्या जीवनासाठी. हालेलुया. यिर्मयाचं पुस्तक 24 अध्याय वाचूया. यिर्मया 24, जर्मया 24 त्यामध्ये 1 ते 6 पर्यंत वचन आपण वाचूया. हा व्हेरी इम्पॉर्टंट अंजिराच्या फळांबद्दल देवाने दिलेलं उदाहरण आहे. आपण वाचूया ते 24 1 ते 6. यिर्मया 24 1 ते 6. हा. यहोयाकीम याचा पुत्र यकोन्या जो यहूदाचा राजा, त्यास व यहूदाचे सरदार कारागी व लोहार या समुखद्रसराने धरून यरूशलेमातून बाबेलास नेल्यानंतर परमेश्वराने मला हे दाखवले. पहा, परमेश्वराने मंदिरासमोर अंजिराच्या 2 टोपल्या ठेवल्या आहेत. एका टोपलीत पहिल्या 12च्या अंजिरासारखे फार चांगले अंजीर होते, दुसऱ्या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खाण्याजोगे नव्हते. परमेश्वर मला म्हणाला, यिर्मया तुला काय दिसतंय? मी म्हणालो, अंजीर. चांगले ते फार चांगले आहेत आणि वाईट ते फार वाईट आहेत, इतके की ते खाण्याजोगे नाही. मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, या ठिकाणाहून यहूदाचे बंदिवान केलेले जे लोक मी खासदारांच्या देशी पाठवले आहेत, त्यास या चांगल्या अंजिराप्रमाणे मी समजेन. मी त्यांच्यावर कृपादृष्टी करेन आणि त्यास या देशी परत आणीन, त्यास उभारेन, पाडून टाकणार नाही, त्यांची लागवड करेन, त्यास उपटून टाकणार नाही. हालेलुया. यिर्मया 24 अध्याय 1 ते 6 पर्यंत वचन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जर्मया 24 1 to 6. इथं यिर्मयाला देवाने एक दृष्टांत दाखवले, 2 टोपली दाखवले, त्यामध्ये अंजीर माहिती आहे ना, फिग ते फ्रुट्स होते. एका टोपलीतले अंजीर एकदम छान, बघितले की पाणी सुटते की नाही? आवडतं का सगळ्यांना? लय लोक खात नाही अंजीर, आमचं फेवरेट आहे, लय लोक खात नाही. हालेलुया. अंजीर 2 टोपली दाखवल्या, एका टोपलीमधला अंजीर पूर्ण चांगले, एकदम चांगले, आणि दुसऱ्या टोपलीत सगळं कुचके, सगळं कुजलेले, एवढं कुजलेले की काहीतरी काय बघायला पण लायकीचे नव्हते. कारण अंजीर तुम्ही कुजले की तुम्ही बघा, पूर्ण बाहेरून असं घाण दिसते, फंगस लागतो त्याला, इमिडिएटली लागतो, 1 दिवसातच लागतो पाय टाकायला. आणि त्यांनी यिर्मया म्हटलं 2 टोपले मी बघतो, एक असा आहे आणि दुसरा असा आहे. मग देवपणी म्हटले, ज्या लोकांना गुलाम म्हणून दुसऱ्या देशामध्ये घेऊन गेलेला आहे, त्या लोक ते चांगल्या अंजिरासारखे आहेत. हॅलो. आता कुणीतरी आपल्या देशावर लढाई करायला आल्यात, लढाई केल्या किंवा आपल्या इथे कोणीतरी घुसल्यात, ठराविक 4 लोकांना धरून घेऊन गेले. काय म्हणतात? तुम्ही काय म्हणणार? आम्ही काय म्हणणार? जजमेंट काय देणार? ही ना अर्धवट होते ना देवामध्ये. हॅलो. काय म्हणणार आम्ही? हे अर्धवट होते देवामध्ये म्हणून यांना घेऊन गेले. बाबा आम्ही वाचलो, आम्ही लई चांगले लोक. मी म्हणणार मी स्टेजवर होतो, देवा मी लई चांगली होतो म्हणून वाचलो, बोलतो ना आपण. पण वचन सांगते, परमेश्वरचं वचन प्रॉमिस वर्ड आहे 6. या 4 लोकांना धरून नेलेलं आहे ते चांगला अंजीर आहे. हालेलुया. समजायले? उरलेले चांगले नाहीत, गुलामगिरीमध्ये धरून नेलेले चांगले. ज्याला घेऊन गेल्या ते लोक चांगले आहेत, ते पप्पा म्हणतात, आणि त्यांच्याद्वारे, त्या घेऊन गेलेल्या लोकांच्या द्वारे मी माझा गौरव प्रगट करेन. सगळ्यांना समजलेलं नाही. आपल्या देशामध्ये युद्ध कुणीतरी करायला आलं, वाचलेल्या लोकांना काय म्हणतो आम्ही? चांगले लोक आहेत बाबा, वाचल्यात, मरून गेले किंवा कुणाला धरून नेले, त्यांना काय म्हणतो आपण? हे वाईट होते म्हणून धरून नेल्यात.
येशूने पण 2-3 उदाहरण सांगितले ना. शिलोची भिंत पडली आणि लोक मेल्यात. ते काय लय पापी म्हणून मेल्यात काय? नाही. बरोबर? पापी लोक म्हणून मेले नाही. पण हा मेल्यात ती गोष्ट वेगळी आहे. पण इथे येशू काय म्हणतात, ज्या लोकांना धरून गुलामगिरीमध्ये घेऊन गेले त्या लोकांमध्ये जे गेलेले लोक आहेत ते वाईट होते म्हणून गेले नाही आहे, ते चांगलं अंजीर आहे, ते चांगलं फळ आहे. आणि बाबा काय म्हणतात, 6वं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा 6 वाच. निर्माण 24:6. हा. मी त्यांच्यावर कृपादृष्टी करेन Amen. आणि त्यास त्या देशी परत आणीन. पहिली गोष्ट, मी त्या भलेही गुलामगिरी दुसऱ्यांच्या देशात जरी गेले त्यांच्यावर मी कृपादृष्टी करीन आणि त्यांना परत आपल्या देशामध्ये घेऊन येईन. पुढे त्यास उभारेन, हा, पाडून टाकणार नाही. Amen. त्यास मी उभा करेन, त्यांना मी पाडून टाकणार नाही. आणि त्यांची लागवड करीन, येस, त्यास उपटून टाकणार नाही. हालेलुया. त्यांची लागवड करीन, त्यांना मी उभारेन, त्यांना परत आणीन, परत त्यांना मी स्थिर करेन. पुढे काय म्हणतो ते बाबा, हीच ते चांगलं अंजीर आहे ना. वाच. 7. मी परमेश्वर आहे असं मला ओळखणारे हृदय मी त्यास देईन. हा. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईल, येस. कारण ते मनापासून माझ्याकडे वळतील. Amen. बायबल सांगते हीच ते चांगलं अंजीर आहे. जे बुट्टीमध्ये 2 टोपले आहेत ना, एकामध्ये पूर्ण चांगलं अंजीर, एकामध्ये कुजलेलं. कुचका अंजीर सगळं उरलं तिथंच, कोणी त्यांना स्पर्श केले नाही. चांगलं अंजीर उचलून घेऊन गेलं. पण मनाची माणसाची मेंटॅलिटी कशी, उरलेले चांगले गेलेले वाईट. पण देव काय म्हणतात, गेलेले चांगले उरलेले वाईट. आता उदाहरण दाखवतो तुम्हाला. या जे देवबापाने जे बोलले, माझे अंजीर चांगले गेल्यात, त्यांना मी प्रोटेक्ट करेन, त्यांना मी स्थिर करेन, त्यांना मी उभा करेन. ओके, समजलं? आता इम्पॉर्टंट चॅप्टर दानिएल 1 अध्यायामध्ये जाऊया. दानिएल 1 अध्याय. इतकं स्पष्टपणे वचन आहे पण लोकांच्या डोक्यात येत नाही. दानिएल 1 अध्यायामध्ये आपण सुरुवातीला बघितलं तर ते सगळं तेच गोष्टी आहेत. या जे अंजीर चांगले म्हणून इथून धरून गेलेले लोक होते, तोच राजा नेबुकदनेझर राजा त्याच लोकांना तिथे घेऊन गेला. त्या ठिकाणी त्या लोकांना गुलाम म्हणून घेऊन गेले होते. गुलाम म्हणून घेऊन गेले होते. आपल्याला एवढं वाचायला आपला वेळ नाही. बघा मग टाइम बघा. मला वाटतं 4 वाजले असेल. सगळे बघायला गावकर. ते घेऊन गेले. त्यांना वाटलं काय की वाईट अंजीर आहेत म्हणून बसलेले लोक त्यांना जजमेंट केलं, ते लोक वाईट होते म्हणून घेऊन गेले. रियालिटी मध्ये ते चांगले अंजीर होते म्हणून त्यांना तिकडे घेऊन गेले. दानिएलचं पुस्तक 1 अध्यायामध्ये 1 ते 3 पर्यंत तिथे क्लिअर आहे. 2 वचन वाचूया. दानिएल 1 and 2. दानिएल 1 आणि 2. हा. यहूदाचा राजा योयाकीम त्याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याने यरूशलेमवर लढाई करून त्याला वेढा घातला. प्रभूने यहूदाचा राजा योयाकीम यास त्याच्या हाती दिले. त्याप्रमाणे देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली. त्यांनी शिनार देशी आपल्या देवतांच्या घरी नेली आणि आपल्या देवतांच्या भांडारात ठेवली. ही गोष्ट काय आहे, देवाच्या मंदिरामध्ये असलेल्या देवाची भांडी सगळं तिथं चोरून घेऊन गेले. शत्रू आले, हमला केले, काय काय होतं घेऊन गेले. हे नुसतं घेऊन गेले नाही, 3 ते 6 वाचलं. काही माणसांना पण तिथून त्याने घेऊन गेले. वाचा 3 to 6. दानिएल 1 3 to 6. दानिएल 1 3 ते 6. राजाने आपल्या फौजाचा नायक अश्पनात त्यास आज्ञा केली की इस्रायल राजकुलांपैकी व सरदार घराण्यापैकी अव्यंग, सुरूर, सर्व व्यवहारात दक्ष, व्यवस्थित व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अव्यंग म्हणजे परफेक्ट, त्याच्यामध्ये कुठली कमीपणा नसावा. नाक पण चांगलं पाहिजे, कलर पण चांगलं पाहिजे, तणकट पण पाहिजे, उंच पण पाहिजे, तिप्पट पण पाहिजे, बुद्धी पाहिजे, ज्ञान पाहिजे. म्हणतात ना अव्यंग. समजलं नाही लोकांना, म्हणजे कुठलाही कमीपणा नसावा. असले मुलं, असली माणसं. पुढे
अव्यंग, सुरू, सर्व व्यवहारात म्हणजे ते दक्ष, काय देखणं आणि सर्व व्यवहारात दक्ष, हुशार, हा ज्ञान संपन्न, हा विद्यापारंगत हा आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे. हालेलुया. राजवाड्यात राहण्यासाठी योग्य. आता कुणाला पण घेऊन जा, कुठं पण बसवले काय होईल का हो? होईल का? एक साक्ष आहे माझी, म्हणजे असं बोलता बोलता माझी मुली म्हणे एलिझाबेथ कांबळे, ओके, असं एक साक्ष आहे. मला माहिती किती लोकांना माहित आहे. एक खेड्यातल्या मुलगीशी गावात आणून लग्न केलं शहरामध्ये, एकदम चांगलं श्रीमंताच्या घरात, वेल एज्युकेटेड लोकांच्या घरात, मुलगी खेड्यातली. लग्न केल्यात, मुलगी घरला आली, बंगला बिंगला, गाडी बिडी सगळं बघून बाबा बाबा किती छान किती छान. स्वयंपाक करायला गेली. मग नंतर थोड्या वेळानंतर लोक आलेत आपले बघायला आले स्वयंपाक करताना. ही काय करावा, गॅस कट्ट्यावर चढून बस. कुठे गॅस कट्ट्यावर चढून बसून स्वयंपाक करा. कसं आपण जेवण करतो, उभा राहून. काय म्हणतात, राजवाड्यात राहण्यासाठी योग्य व्यक्ती पाहिजे. हालेलुया. बुद्धिमान पाहिजे, चांगला पाहिजे, सगळं पाहिजे आणि राजवाड्यात राहण्यासाठी लायकीची लोक पाहिजे. आता कुणाला पण 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन समजेल का काय? समजेल का काय? काय समजणार नाही. हे काय आहे, ते काय आहे म्हणणार. असं काय तरी आवाज काय यायला लागले, हात दिले की काय व्हायला लागले, चावीकडे हात दिले की पाणी काय यायला लागले, काढले की बंद होते. सो बरेच गोष्टी आहेत. या लोकांना जे चांगला अंजीर, हॅलो अंजीर विसरू नका हा, जेवढं मिळेल तेवढं का, डोळ्यासाठी खूप चांगले. ही जे चांगल्या अंजीर देवाने सांगितल्याप्रमाणे जे धरून घेऊन गेलेले आहेत, त्या अंजिराबद्दल इथं उदाहरण. ज्या देवाने साक्ष दिले ते अंजीर मी स्थिर करेन, त्या लोकांना मी चांगले सांभाळेन, त्यांना मी परत देशात घेऊन येईन. इतर राजा काय केलं, चांगलं 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 वेचून घेतलं सगळं. हुशार, दिसायला चांगलं, बुद्धिमान, अगदी एकदम राजवाड्यात लायकीचे आणि मोठ्या नोबल एकदम चांगल्या घराण्यातले लोक सगळ्यांना उचलली, देवाच्या मंदिरातले बांड पण गेली आणि घेऊन गेले पुढे. आणि त्याच खासदारची विद्या व भाषा शिकवावी. हा सगळं शिकवले, काय काय केले. हा राजा खात असेल त्या मिष्टानातून व पीत असेल त्या द्राक्षरसातून त्याचे नित्य खाणेपिणे चालून 3 वर्षापर्यंत त्याचे संगोपन व्हावे. ही मुदत संपल्यावर त्याने राजाच्या हुजुरास यावे अशी राजाने आज्ञा केली. एक मिनिट. हा शद्रक, मेशक, अबेदnego आणि डॅनियल, समजलं? जे बायबलमध्ये इतिहास बनवलेले लोक. यिर्मया 24 मध्ये ते टोपलीतला अंजीर आणि हे कोण कंपेअर करू शकतात? कोण कंपेअर करू शकतात? हॅलो बाबा काय म्हटलं? ही जे टोपलीतले अंजीर आहे ते घेऊन गेल्यात ना, हे चांगले अंजीर आहे. तिथं झालं नव्हतं. यिर्मयाच्या पुस्तकानंतर दानिएलचं पुस्तक खूप लांब आहे. हॅलो आता घुसिंग, हा घुसिंग म्हटलं ना, मागच्या नोट संदेश करायचं होतं, आता जरा घुसून घ्यायचे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यिर्मयाच्या पुस्तकामध्ये देवबापाने जी भविष्यवाणी करून दाखवली, यिर्मयाला दाखवलेला विजन आणि दृष्टांत ते पूर्ण झालं दानिएलच्या पुस्तकामध्ये. दानिएलच्या पुस्तकामध्ये तेव्हा दाखवते टोपलीतला अंजीर, चांगला अंजीर, ते शद्रक, मेशक, अबेदnego आणि दानिएल. हालेलुया हालेलुया. सगळं लुटून घेऊन गेले, सगळं घेऊन गेले, सगळं काय काय केलंय. पण हेच लोक दानिएल 3रा अध्यायामध्ये 16 ते 18 वचन वाचलं. काय सांगाल आम्ही? मनुष्याचा पुत्राचा गौरवाचे दिवस आहेत. वाचा दानिएल 3:16-18. दानिएल 3रा अध्याय 16 ते 18 वचन वाचा. दानिएल 3:16 ते 18. हा शद्रक, मेशक, अबेदnego त्याने राजास उत्तर दिले की महाराज, या बाबतीत आपल्याला उत्तर देण्याची आम्हाला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला दळदळीत अग्नीच्या पंचीतून सोडवण्यास
समर्थ आहे. येस महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडवी. येस. ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या देवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. हालेलुया. काय केलं या ठिकाणी? मोठ्या मूर्ती बनवली, मैदानात उभा केली, सगळ्यांनी पाय पडायचं. जे पाय पडत त्यांना अग्नीच्या भट्टीत फेकून देणार. तिघांनी पाय पडले नाही. माहित नाही दानिएल कुठं होते त्या वेळेला, पण ह्या तिघे तर पाय पडले नाही. पडले पण राजाला समजलं. लोक जाऊन राजाला सांगितलंय अमुक अमुक लोक आहेत तिघे, हे काय पाय पडले नाहीत बाबा, कारण हे चांगलं अंजीर आहेत, स्थिरवलेलं आहे. बाबांनी यिर्मया 24:6 मध्ये प्रॉफेसी केली, ह्यांना मी स्थिर करेन, माझ्यासाठी मी उभा करेन, त्यांना सांभाळून ठेवीन आणि परत आणेन. ज्या देवाने तुमच्या जीवनामध्ये वचन पाठवला त्याला कोणीही मनुष्य बदलू शकत नाही. कुठली परिस्थिती बदलू शकत नाही, भले कोणी काय पण बोलू दे. मी माझ्या आईच्या पोटात असताना मला मारून टाकले असते, माहित आहे? मी माझ्या मम्मीच्या पोटात असताना मला मारून टाकले असते, अशी माझ्या जीवनातली योजना होती. पोटात असताना देवाने मारू दिले नाही. आता उभा करायची होती ना. काय म्हणते देवाचं वचन? जे चांगलं अंजीर आहे ते माझे आहे, ते मी त्यांना स्थिर करेन, मी त्यांना सांभाळीन, त्यांना मी परत आणेन. इथं वचन काय सांगते? तिघांच्या समोर मोठ्याच्या मोठा पुतळा ठेवला, सगळ्या लोक पाय पडायला, सगळे लोक नमन करायला लागल्या, पण ह्या लोकांनी त्याचा पाय पडले नाही. राजाला आला राग. 7 पट त्याने भट्टी तापवली. ज्या लोक टाकायला गेले ते भस्म झाले, मेल्यात. टाकायसाठी तिघांनी एक संधी दिले, बाबांनो ऐका रे, पडा रे पाय, तुम्ही वाशीला. मग 16, 17, 18 मध्ये लोक म्हणले, महाराज आमच्या देव आम्हाला सोडवायला समर्थ आहे. जरी तो नाही सोडवला तरी पण आम्ही मरू, पण ही काय करणार नाही. हालेलुया. मनुष्याचा पुत्राचा गौरवाचे दिवस आहे. काय बोलले ते बाबाने? प्रॉफेसी, भविष्यवाणी केले, चांगला अंजीर चांगला राहणार, त्यांना मी स्थिर करणार, त्यांना कुजू देणार नाही, त्यांना पेकू देणार नाही मी. हालेलुया. ज्या देवाने तुमच्या जीवनामध्ये एखादं वचन बोलले, ऐका. देव बाबाचा आपल्याला मोकळी ते आपल्या जीवनामध्ये ते महान कार्य करणार. त्यानंतर या लोकांनी काय काय प्रतिक्रिया आपल्याला माहिती आहे. वेळ नाही, संपले. मी सांगणार होतो पुढे तुम्हाला कसं तिथं गौरव झाला देवाचे. काय सांगायचं? 22 पासून वाचते तिसऱ्या अध्यायामध्ये दानिएल मध्ये. दानिएल 3:22 पासून. हा. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषांनी शद्रक, मेशक व अबेदnego यांना तिच्यावर नेले ते ज्वालाने भाजून मेले. शद्रक, मेशक व अबेदnego हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या दगदगीत अग्नीच्या भट्टीत पडले. आता मला सांगा, भट्टी 7 पट तापवले. राजाला लय राग आलं. पहिला कमी राग होतं, ओके, पहिला कमी राग होतं म्हणून एक पट्टी वाजवली आणि म्हटलं जे कोण पडत नाही, पाय पडत नाही त्याला फेकणार. आता हे राजाचे विरुद्ध उभा राहिले, बाबाने म्हटलं स्थिर करेन मी त्यांना, तर आम्ही पडू देणार नाही. यिर्मया मध्ये भविष्यवाणी केले, एसेकिएल दानिएल मध्ये पूर्ण व्हायला लागले. हालेलुया. आम्ही लोक काय म्हणतो, माझ्यासाठी प्रार्थना केले, बोलले, अजून काय झालं नाही की, अजून काय झालं नाही की. माझी आई लगेच होत नाही, बाळ जन्माला 9 महिने लागते. हॅलो, 9 महिने लागते. कधी पटकन होतो, त्याला वेळ लागतो, त्याला टाइम लागतो. कितीतरी लेकरांसाठी प्रॉफेसी केलेले आहे. या वर्षामध्ये म्हटलं जे भविष्यवाणी, लग्न झाले, मुलं झाल्यात, लई काय काय सुरू आहे. हालेलुया. हालेलुया. आणि भरपूर काही गोष्टी होणार आहेत चांगल्या चांगल्या. इथे ज्यावेळी परमेश्वराने भविष्यवाणी केली या लोकांसाठी, राजा किती पण भीती घालून हे लोक घाबरले नसतील, उभा राहिले. काय पण होते म्हटले, आम्हाला माहिती आहे आमचा देव वाचवायला आम्हाला समर्थ आहे. राग आले, भट्टी 7 पट्टीने तापवले. आता या लोकांना पेकायला पाहिजे ना भट्टीत, पेकायला होती तर भट्टी समजा, इथून पेकायला गेलेले इथं भस्म झाले. पेकायला गेलेले लोक, पेकायला गेलेले लोक, भट्टीत पेकायला गेलेले लोक, ते लोक भस्म झाले. आता पेकलेल्यांचं काय झालं असेल?
मुसका बांधून त्यांना सगळं बांधून नरकात फेकल्यासारखं बट्टीत फेकून दिलं. जीवन 3 माणसांना फेकून दिलं. पुढे नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. हा तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, आपण अगदी 3 जणांना बांधून टाकले ना? त्याने राजास उत्तर केले, होय सरकार, खरे आहे. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत. हालेलुया, असे मला दिसते. हालेलुया. किती लोकांना फेकले? 3. फेकायला गेलेले इथं कबाब झालं, तंदूर झालं. तंदूर पण नाही, करपून गेले. हा आता आत गेलेले लोक, राजा बसला. मी म्हटलं ना, मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं, देवाचं लोकांचं वाईट होणे कसं होईल बघायला लोक मजेने बघतात. असं या दिवसात त्यांना देव दाखवणार आहे सगळ्यांना. प्रॉफेसी या वर्षाचा बदल नाहीतर बटन दाबवलं ना. पूर्ण जगामध्ये युद्ध आणि युद्ध सुरू आहे. कशामुळे सुरू आहे? भविष्यवाणी आहे. द प्रॉफेसी, पार्ट ऑफ प्रॉफेसी. कितीतरी वाईट सुरू आहे. इथं काय म्हणलं? तिघे पण आत गेल्यानंतर राजा खुर्ची घालून बसला. तर बघूया यांनी कसं बसतात बट्टीत. राजा बघायला लागला, अचानक खुर्चीवर उठला. अरे बाबा, हे काय चाललंय? काय करत हे लोक? 7 पट्ट तापलेल्या बट्टीत वॉकिंग करायला. वॉकिंग हिअर अँड देअर. काय करायला? 7 पट्ट तापलेल्या बट्टीत तिघे पण फिरायला लागले, वॉकिंग करायला आरामात बट्टीत. आणि राजा म्हणतो, अरे बाबा, 3 टाकले, 4 कुठून आलेत? टाकले किती? 3. हे 4था कोण आहे? कुठून आले? आणि तो तर दिसतो पण जरा वेगळं. जो बाबा भविष्यवाणी केला, वाईट होऊ देणार नाही, स्थिर उभा करेन, तुमच्या अगदी तुमच्या समस्यांमध्ये तो आहे. आम्हाला वाटतं आमची समस्या कोणाला माहित नाहीये. मी मरायला लागलो, मला काय व्हायला लागले. बाबा तुमच्या अगदी त्या ठिकाणी आहे. ज्या शत्रू मारून टाकण्यात रागाने 7 पट्टीने बट्टी तापवलेला माणूस नम्र झाला. काय झाला? नम्र. सगळ्या जगातली वाघ मांजर होते. प्रभू मधले सगळे मांजर वाघ होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लॅम्ब ऑफ जुडा, सिंहाची घराण्याचे लोक आहे आम्ही. या जगात जितके भित्रे लोक आहेत नाही, आम्हाला तुडवायला बघतात. मांजर इले प्रेमाने लोक आहेत, इले शांतीचे लोक आहेत. म्हणतात की नाही? आणि काय तर बोलायला, हा तुम्हाला येशूने काय शिकवलं? शांत राहायला शिकवलं. कधी शांत राहायचं बाबा? माझ्या बाई, कधी शांत राहायचं? कायम काय? शत्रुघ्न कशी काय म्हणते की बाबा म्हणल्या इर्मिया 24 अध्यायामध्ये भविष्यवाणी केली, ते चांगला अंजिराला मी टिकवून ठेवेन, त्यांना मी सांभाळेन, त्यांना मी स्थिर करेन, त्यांना मी परत आणेन. आता माहित आहे बाबाला यांना स्थिर करण्यासाठी, परत आणण्यासाठी किती मोठा प्रोग्राम आहे मध्ये. बाबा पहिला एंट्री मारणारच केले त्या समस्यात. मारणार की नाही पहिला बाबा? अग्नी ते लोक जायचे, ते बाबा फिरवलं, या रे या, वेलकम वेलकम. तुम्हाला त्यांनी काय बिल काय दिले नाहीत बागेत खायला? मी घेऊन आलो तुमच्यासाठी, चला या आत या. हालेलुया. ज्या देवाची तुम्ही भक्ती करता, जाणून घ्या तो कोण आहे. हालेलुया. जाणून घ्या तो कोण आहे. जेव्हा जाणून घेशील ना, तुम्ही भित्रासारखं जीवन जगणार नाही, सुपर नॅचरल वे मध्ये असणार. मी एकही दिवस साधं जगत नाही हो, सिंपल जगतच नाही. आता यायच्या आधी मावशी आमची टॉयलेट काय सगळं वॉश करत होते, दूध होते, ब्रदर प्रेड मध्ये होते. त्यांना मदत करता करता बोलता बोलता मावशी बरोबर जरासं पेडवर पडले, 5 मिनिटं झोप लागली. ब्रदर प्रेड करून आल्या, मुबारक करायला पडता मला. मावशी म्हणाल्या, काय हो तुम्ही जाणार आहे की? पटकन डोळं उघडलं, नाही होय ना, बघायला आलो कसे झोपलेत बघा. म्हटलं फक्त 2 तास झोपतं सकाळी. किती? रात्री 11:30 ते सकाळी 5:45 परत प्रेयर मध्ये बसलेलो होतो. बसलेलो, टेकत नाही, बेंड पण होत नाही, पूर्ण असं बसलेलो होतो 11:30 ते सकाळी 5:45 पर्यंत. त्यानंतर याने चहा वगैरे करून देऊन
6 वाजता जाऊन बेडवर पडलो, 8 वाजता उठलो, 2 तास झोपलो. किती? बायबल काय सांगते? ज्याला देवाने बोलवलं स्थित करतो, देवा त्याला सोडत नाही. या लोक जाणार, देवाला माहित आहे याच्या आधी बाबा पहिला त्या बट्टीत एंट्री मारली, माझी लेकरं येणार आहे. मी वचन दिलं ते मी पूर्ण करणारा देव आहे. त्यांना मला स्थिर करायचं, त्यांना मला सांभाळायचं आहे. अग्नी काय, कुणीही त्याच्या लेकरांना काय करू शकणार नाही, कुणी नाही. ज्या बाबाच्या योजनेमध्ये आम्ही आहे ना, कुणीही त्यांना वाईट करू शकणार. पुढे तो म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. त्यात काही इजा पोहोचली नाही. काही झालं नाही वय ना. पुढे चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. मग नमुकदेचा त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक, मेशक व अबेदनेगो, परात्पर देवाचे सेवक हो. कुणाचे सेवक हो? मनुष्याचा पुत्राच्या गौरवाचे दिवस आहे. हालेलुया. परस्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. बाहेर या अग्नीतून. तेव्हा शद्रक, मेशक व अबेदनेगो अग्नीतून बाहेर आले. आणि राजप्रतिनिधी, नायक, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते, त्याने या पुरुषास पाहिले तर त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. गॅस पेटवताना लाइटर लावताना असं केलं की काय होते? अनुभव नाही कुणाला? गडबडीत गॅस पेटून काहीतरी गुडगुडू करायला जावं की पेटून लगेच केस आता कमी आहे. पहिला चुलीत असताना इथं बायबल सांगते, अग्नीच्या भट्टीत पेटलेले लोक 7 पट्टी तापवलेल्या भट्टीतनं जेव्हा बाहेर आल्या, यांच्या अंगावर अग्नीचा वास पण नव्हता, केस पण भाजली नव्हती, शरीरावर पण अग्नीचं काय नव्हतं. एवढंच नाही, पायात सॉक्स घालून फिरत होते अग्नी. आनंद बघायला सॉक्स होतं तिथे होतं. वाचा, त्याच्या डोक्याचा एक केसही ओळखला नव्हता. त्याच्या पाय मोजांना पाय मोजे काय झाले नव्हते. आमचे लोक स्टँडर्ड आहेत पहिल्यापासून. लय लोक म्हणतात ब्रिटिश लोक इंडियाला आलेत म्हणे म्हणून इंडिया किती छान झालं, शिकलं तरी जगायला. हालेलुया. बायबल काय सांगते? त्या दिवसांमध्ये शद्रक, मेशक, अबेदनेगो पायात सॉक्स घालून अग्नीत फिरत होते. पायात सॉक्स घालून. आता म्हणतात आता शिकले सॉक्स घालायला नाही हो. बायबल मध्ये लय आपलं छान आहे, इतकं स्टँडर्ड आहे ना येशूचं जीवन. येशू ज्यावेळी बलिदान सणाचा त्यांना शेवटचं भोजन केले, कसं होतं ते डायनिंग हॉल? डायनिंग हॉल कसा होता लक्षात आलं ना? येशूने काय म्हटलंय? माझं शेवटचं जेवण तुमच्याशी मला करायचं आहे. एका ठिकाणी जावा, वरची खोली आहे सजवलेली आहे, जावा. जे तिथे गेले, टेबल गाठलेले होते, टेबल क्लॉथ घोटलेले होते, खुर्च्या ठेवलेले होते, सजवलेले होते. आत्ताचा गोष्ट नाहीये. आता मी 5 स्टार हॉटेलमध्ये काय केलंय तुम्ही, किती छान नाही. बायबल मध्ये आमचं जुनं होऊन गेलेले सगळे, किती छान. तेव्हाच. आणि दुसरी गोष्ट बघितली की एलियासाठी, अलिशासाठी, एलिशासाठी जे विधवेने, त्या बाईने, नाट विधवा, घर बांधून ठेवले, ते कोली कशी होतं? सजवलेलं कॉट होता, लॅम्प होता, टेबल होता, चेअर होता. हालेलुया. सो हे सगळं देव आपण आपलं स्टँडर्ड लाईफ पहिल्यापासून. सालमन राजांच्या जीवनामध्ये तरी वेटरचं पण अंगावर कपडे. आज म्हणतो आम्ही कोण आहे म्हणलं की मॅनेजमेंट केलेले लोक आहेत. मॅनेजमेंट, आमचे मॅनेजमेंट सालमन राजाच्या दिवसामध्ये लक्षात येते सगळ्यांची. बायबल होते ना समजत नाही, सगळ्यांना समजत नाही.
सलमोन राजाला भेटायला शिबाराणी आली होती. आली होती ना? आली होती ना? जेव्हा ती राणी बघितली सलमान राजाचं वैभव, ती तक्क झाली. त्याचा रायाचा स्टाईल, ते जायची एंट्री, रस्ता. तुम्ही ख्रिश्चन लोकांचे घर बघितलं का व्यवस्थित? काय सिस्टमॅटिक असतात माहित आहे? स्टँडर्ड बघितले की ॲटमॉस्फिअर वेगळं असतं, ते पूर्ण वातावरण वेगळं असतं. स्टाईल म्हणा, टाईल्स म्हणा, कुंड्या म्हणा, पॉट्स म्हणा. आमच्या घरात बघावं, आमच्या बिल्डिंगमध्ये 10 मजली बिल्डिंग आहे. 10th फ्लोअरवर आमचं घर आहे. सगळ्यांचे घर बघायचं, आमच्या घरला यायचं. एकदा असंच बायका आलेले सगळे बघायला, टेरेसवर जातो म्हणून. कुणाला माहित नाही, झालं त्याला 2 वर्ष. मग सगळे म्हणल्यात जसं जसं तुमच्या घरी मी येऊ का? म्हटलं वेलकम, या. मग आला सगळे फिरून फिरून म्हटलं काय केलं नाही, हे काय नाही, सगळं काय नाही. आणि शेवटी गेलं फिरता फिरता, तुमचं गार्डन आहे ना, आम्ही वर टेरेसवर रोज बघतो. बाबा बाबा, एवढी घर आहे. इथं काय सांगते, सलमान राजाच्या दिवसांमध्ये त्याच्या जेवणाचा स्टाईल, त्याचा टेबल, सर्व करणारे वेटरच्या अंगावरचे कपडे, हे पण वेगळं होतं. इथं शद्रक, मेषक, अबेदnego तिघांना अग्नीत फेकून दिल्यात, बट्टीत फेकून दिल्या, 7 पट भाजलेल्या. तिघांना फेकले, 4 इसम फिरायला. 4था होते येशू ख्रिस्त. आता सगळे म्हणतात दानिएलच्या पुस्तकामध्ये येशू कुठून आले? येशू तरी मत्तेमध्ये आले, मराच्या पोटातून. आहे ना प्रश्न आला ना सगळ्यांना? नाही? बायबल काय सांगते? उत्पत्ती 1:1 पासून आहे. सुरुवातीपासून येशू आहे. सुरुवातीपासून येशू आहे. काय म्हणले? आमच्यासारखं आम्ही मनुष्याला बनवू. आमच्यासारखं, माझ्यासारखं बोलले नाही की त्यांनी. यशायामध्ये जेव्हा देवाने म्हटले 6:8 मध्ये, कोण जाईल आमच्यासाठी, कुणाला पाठवू? आमच्यासाठी. आता मला सांगा, आमच्यासाठी म्हणजे तिथे एकट्यासाठी बोलायला, तिथे एकट्यासाठी बोलायला. आता पहिला पित्या, मग येशू, मग पवित्र आत्मा. बरोबर आहे ना? आपल्या पद्धतीनं पिता, पुत्र, पवित्र आत्मा. पण तिथं काय म्हणलं? कोण जाईल आमच्यासाठी, कुणाला पाठवू? Who will go for us? आमच्यासाठी. पिता, पुत्र, पवित्र आत्मा सुरुवातीपासून आहे. पण मनुष्याच्या रूपामध्ये जन्मात प्रॅक्टिकली आल्यात मग ते पासून. पिता, पुत्र, पवित्र आत्मा 3 वेगळे नाही, एकच आहे. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग इथं काय म्हणलं? हा जो आत फिरला, आता काय नेबुकदनेस्सराने मनुष्याच्या पुत्राला बघितला होता का हो? बघितला होता? येशू आला, येशू क्रॉसवर होते, अशी गेले, बघितले? काय म्हटले? 4था इसम मनुष्याचा पुत्रासारखा आहे. जेव्हा यांना बाहेर काढले, परत देवाच्या सेवकांना बाहेर या. कुणाचा गौरव झाला हो त्या ठिकाणी? मनुष्याचा पुत्राचे गौरवाचे दिवस आहे. कुठल्याही समस्यांना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फेस करत असाल, बाबा त्याचा गौरव करून देणार, कुणालाही सोडणार. हालेलुया. ज्या शक्य आहे इथं काय होणार नाही, माझं वाईट होणार, माझा अप्रतिष्ठा होणार तुम्हाला वाटत असेल, तिथं ते असं उमळायला लावणार खूप चांगलं चांगलं महान कार्य करणार ते बाबा. या शद्रक, मेषक, अबेदनेगोच्या जीवनाद्वारे देवाने तिथे गौरव झालं. वेळ नाही आपल्याला, शॉर्ट मध्ये तुम्ही नंतर वाचून घ्या. राजाने म्हटलं यांच्या देवाविरुद्ध कोणी बोलायचं नाही. नेबुकदनेस्सर राजाने म्हटलं यांच्या देवाविरुद्ध कोणी बोलायचं, कारण त्याने अनुभव घेतला. आता हे अंजिरांमधला अजून एक अंजीर आहे, दानिएल. आता दानिएल 6व्या अध्यायामध्ये दानिएल ते सिंहाच्या गुहेत टाकले, फेकले ना, सिंहाच्या गुहेत फेकले दानिएलला. कशासाठी? प्रार्थना केला म्हणून. प्रार्थना केला म्हणून सिंहाच्या गुहेत फेकून दिली. तिथं पण राजा झोपला नाही रात्रभर. आता दानिएलचं हे खात असेल, आता हे तोडत असेल, आता हे झालं असेल. दानिएलला आरामात झोप काढला रात्रभर सिंहाबरोबर. राजा झोपला नाही.
राजाला झोप लागली नाही रात्रभर. चिंता करत होता कसं होणार, काय होणार, विचार करत बसलेला. पण इकडे दानियेल आरामात झोपले. झोपल्यानंतर सकाळ झाली. राजा आला गुहेकडे. आता सिंहाच्या गुहेत एका माणसाला टाकल्यात. सकाळी आले की कोण सापडेल का हो तिथं? काय सकाळ कशाला, 1 सेकंड मध्ये इन्स्टंट. 22 वचनापासून वाचा. दानियेल 6:22 पासून. दानियेल 6:22 दानियेल 6:22. 18 पासून वाचा. 18. दानियेल 6:18 पासून. हा मग राजा मोठ्या पहाटे सुटून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. हा तो गुहेजवळ दानियेलाकडे जाऊन शोक स्वराने ओरडून म्हणाला, हे दानियेला, जीवन देवाच्या सेवका, हा ज्या देवाची सेवा तू नित्य करतो आमेन. त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे का? हालेलुया. जग असंच विचारणार तुम्हाला. काय बोलले नेबुकदनेस्सर राजाने? इथे नेबुकदनेस्सर राजा नाही, ऍक्च्युअली दुसरा राजा आहे. दर्यावेश राजा आहे, बरोबर? दर्यावेश राजा आहे. नेबुकदनेस्सर राजा गेला. शद्रक मेशक अबेदनेगो, त्यानंतर त्याचं काम तिथं संपलं. तिथं पुढचा दुसरा राजा आला. दानियेल सुरुवातीपासून आहे तिथं होता, आता इथं पण आणि पुढं पण राहील. आणि त्या राजा आला आणि म्हटला, तुला ज्या देवाची तू सेवा करतोस, नित्य सेवा करतोस, त्यासाठी तुला आत टाकले, त्या देवाला तुला वाचवता आला का? या दिवसांमध्ये लोक तुम्हाला असं चॅलेंज करणार. देव त्याचा गौरव प्रगट करणार. मी तुम्हाला लय वेळा सांगितलंय, फरक असं दाखवणार ते बाबा येणाऱ्या दिवसांमध्ये. देवाचे लोक कोण आहे? त्याच्या भक्ती करणारे, विश्वास करणारे कोण आहे? त्याला नाकारणारे कोण आहे? जे कोणी विश्वास, बायबल काय म्हणते, मौरी एवढा विश्वास ठेवावा. एवढा पण विश्वास ठेवू शकत नाही. किती? मौरी दिसत पण नाही. एवढा जरी विश्वास तुमच्यामध्ये येशूसाठी, तुमचा जीवन देव व्यर्थ होऊ देणार नाही, अजिबात नाही. मी विश्वासाने असला मोठ्या मोठ्या गोष्टी करतो की नाही, ते सगळ्यांनी हरून हातात टाकलेले आहेत. आज पण मी लई मोठा डील करणार आहे. हालेलुया. आज मी लई मोठा डील करणार आहे. प्रार्थना केली, बाबाला म्हटले देवा शक्ती दे, तोडू देणार नाही म्हटलं, बांधणार बांधणार. सगळ्यांनी हातात टाकलेत. काय होते हे, काय बदलतात, त्यांच्या काय चांगलं होते, हे कुठल्या कुठल्या. मी म्हटलं करणार. आणि मला असं घ्यायला मजा वाटते. ज्यावेळी त्या लेकरांचं जीवन बांधतो ना, मला असं माहिती आहे माझ्या जीवनामध्ये एवढ्या केसेस हँडल केली, एवढी केसेस हँडल केली. लग्न झाले 6 महिन्यात, 8 महिन्यात, वर्षात, 1.5 वर्षात मुली सोडून जाणार होते नवऱ्यांना. अशी त्रास द्यायचे नवरे, मारायचे. वेल एज्युकेटेड लेक्चरर्स, वकील, लॉयर, मोठे मोठे लोक बायकांना ना कचरा लेखतात. कशी? पाईप ना मारायचे. पाईप, पाण्याचा पाईप असतो ना, पाण्याचा पाईप प्लास्टिकशी, त्याला असं गुंडाळून एक लेक्चरर नवरा बायकोला मारायचा, धडाधड मारायचं. ते लेकरू रडायची, मी नाही, मला होत नाही आणते, मी सोडून जातो. बाळ तोडत मी प्रेम करायला. आज सुखी आहे, 1 नंबर सुखी आहे. 2 मुलं आहेत, दोन्ही मुलांना प्रभूमध्ये वाढवली. नवरा अजूनही तिकडे आधारकरीच आहे तो, पण मुलांना वाढवली, ती पण एकदम स्ट्रॉंग आहे. मोठा बंगला बिंगला मध्ये वेल सेटल्ड आहे. तर दोन्ही लेकरांना प्रभूमध्ये स्थिर अभिषिक्त मुलं आहेत त्याची, दोन्ही पण. लय मुले, लय लोक, पण देवाचा आत्मा म्हणते सोडणे का नाही. ते गुलामगिरीमध्ये जाऊ दे, ते कुठं पण जाऊ दे, चांगलांची राहील. त्यांना मी स्थिर करेन, त्यांना मी स्थिर करेन. मी स्वतःहून काही करत नाही, पण माझ्या देवाच्या हातात मी लई काही गोष्टी, लई अशी संसार बांधेल एकेका लेकरांच्या जीवनामध्ये, ज्याला शक्यच नाही, जगणे शक्य नाही. आणि एक नाव घेऊन 4 लोकांमध्ये उभारणे लायकीचे नाहीत, असं पद्धत सैतानाने केला होता. पण आज सुखात जगत आहे, आनंदाने जगत आहे. मा तुमच्यामुळेच मा म्हटलं, माला दिलेली त्या आत्मेमुळे मा म्हणतो. हालेलुया. किती मा 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 म्हणून असतात. देवाची कृपा आहे, दया आहे. ते काय सांगतं, शद्रक मेशक अबेदनेगो झाला दानियेल, हा 4था, हा पण चांगला अंजीर टाकायला, त्याला पण मारून टाकायचा प्रयत्न. राजा आला, म्हटला परस्पर देवाच्या सेवका, तुझा देवाने तुला तिथं बोलून बोलला नाही, रात्रभर राजा झोपला नाही.
आक्रोश करून म्हटला, भीती दडपण जिवंत आहे का मेला? दौट येतो ना, रात्रभर भुकवलेल्या सिंहाच्या गुहेत एखाद्या माणसाला फेकून दिले. राजाला भीती वाटली, हो यो हाय का नाही काय माहित. अरे पण देवाचा सेवक, तू जिवंत आहेस का रे बाबा? तुझं देवाने तुला वाचवले का रे? पुढचा शब्द वाचा. दानिएल राजाला म्हणाला, महाराज, महाराज आता महाराज नाही, महाराज चिराग असा, आमेन. पुढे, माझ्या देवाने येस, आपल्या देवदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहे. आमेन. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही. येस, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो. येस. व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. हालेलुया. राजा गुलू 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 करून घाबरून तरतरून विचारलेले, परस्पर देवाच्या सेवका, तू जिवंत आहेस का मेलास रे बाबा? काय झालं रे तुझं? महाराज, हाय बाबा, मस्त झोपून उठलं बघ. गुड मॉर्निंग. हालेलुया, हालेलुया. माझ्या देवाने सिंहाचा तोंड बंद केला. तुमच्या विरुद्ध उठलेला प्रत्येक सिंहाच्या तोंड ते बंद करणार, बंद करणार. जे जे सिंह, जे जे माणूस सैतानाच्या रूपात तुम्हाला फेडत आहे, त्याची तोंड ते बंद करणार आणि मनुष्याचा पुत्राचा गौरव होणार. येशू आपला गौरव तुमच्या जीवनाद्वारे प्रगट करणार दिवस तेच आहेत, तेच दिवस आहेत आता. नो मोरोनिका, कुणी काही पण म्हणू दे, माझा बाबा खरवळीचा बाबा आहे. मला असलाच मेसेज देतो माझ्या लेकांना एनकरेज करायला. जे मारलेले, मार खाल्लेले, धुके रडत ते नानी का लाथ मारायचं, लाथ मारायचं. जे मराठीने काय करायचं, हात दे त्याला वाचव. हालेलुया. काय केलं पाहिजे? आणि जर ग्रिप मिळालं तुला तर मी लाथ मारतो म्हणजे पटकन तू मार ना. येशू जर आमच्याशी असं वागलं असतं ना, आम्ही काय झालं असतं, काय झालं असतं आम्ही? स्पष्टपणे दानिएल म्हटला, मी ना तुमच्या विरुद्ध काही वाईट केलं, ना देवाविरुद्ध काही वाईट केलं. माझ्या देवाने सिंहाचे तोंड बंद केले. ही तर आपण वाचायलाच पाहिजे. पुढचं वचन वाचा, पटापट वाचा. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, काय झालं राजा? शोक स्वराने बोललेला राजा अत्यंत हर्षित झाला. तर काय म्हणाला, नाचूंगा गाऊंगा करायला लागला राजा. आता खुशी झाली त्याला. दानिएलचा आवाज ऐकून ही नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. रात्रभर सिंहाचं गुहेत राहून माणूस जर जिवंत आहे, हे कुठला मनुष्याचा काम नाही, फक्त देवाचं काम आहे. राजा खुश झाला, राजा आनंदित झाला, राजा एकदम प्रसन्नित झाला. आणि काय म्हणतो बघा आता. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, दानिएलला गुहेतून बाहेर काढा. त्या गुहेतून बाहेर काढले तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही. कारण त्याचा आपला देवावर भरोसा होता. हालेलुया. बाहेर काढा म्हटले राजाने. राजा सांगितले दानिएलला बाहेर काढा. पहिला बाहेर काढला, कुठलं शरीर? एक वन पण नाही. मग अग्नीच्या पट्टीतून अंगावर वास पण नव्हतं, काय झालं नव्हतं. रात्रभर सिंहाचं गुहेतून बाहेर आलं, याच्या पण अंगावर काय नाही, काहीच नाही. मग राजा काय केला बघा. तेव्हा ज्या मनुष्याने दानिएलवर आरोप आणला होता त्यांना राजाने पकडून आणले आणि त्यांना मग त्याच्या बायका मुलासह सिंहाच्या गुहेत टाकले. तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहोचण्यापूर्वीच सर्वात हाडांचा चुराडा केला. टाकायच्या भट्टीत फेकायला गेलेले लोक भस्म झाल्या, आत गेलेले लोक टाटा बाय बाय करून गार्डन फिरून बाहेर आल्या. इथे सिंहाच्या गुहेत रात्रभर टाकलेला माणूस मस्तपैकी फिरून फिरून बाहेर आला. आता दुसरे लोक ज्यांनी प्लॅन केलं त्यांना फेकायला गेले, जायच्या आधी सिंह उडी मारून रात्रभर एवढा भूक लागलेला यो माणूस माझ्या बरोबर बसला होता. त्याला खाऊ शकत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही. आला या देव महान आहे. देव एवढा महान आहे ना, आम्ही जाणून घेत नसल्या कारणाने लोक चिंतेत आहेत, दुःखेत आहेत. मी अशी जाणून घेतलं माझ्या बाबाला, मी अशी जाणून घेतलं मला काही फरक पडत नाही. आता काही फरक पडत नाही. असं मी विचार करतो कधी कधी, काय माझे सगळं सेन्स काय गेलं की काय कुठे सगळं गेलं. हालेलुया.
काही नाही फरक पडत, काही फरक पडत नाही. वाईट वाटत असते, दुःख वाटत असते, त्रास होत असतं, मग वरती बघायचं, शांत. काय म्हणते एवढंच नाही, योनाला माशाच्या पोटात होता किती दिवस होता? 3 दिवस 3 रात्र. आता पोटात काय तर आपण जेवलं, तिथे काय फॅक्टरी नाहीये यात, हा तिथे काही गिरणी नाहीये पडले पडले गुडू 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 फिरायला. पोटामध्ये यंत्र तंत्र बिंत्र काही नाहीये, लिक्विड आहे, डायजेशन लिक्विड आहे. पचनक्रिया करण्यासाठी एक लिक्विड असतं. जेवण गेले गेले ते लिक्विड जेवणामध्ये मिक्स झालं डायजेशन होतं. जे चांगलं ते चांगल्यामध्ये जातं, जे वेस्ट आहे ते वेस्ट मध्ये जातं. तिथं काही फॅक्टरी नाही आहे, पेट्रोल संपलं, हे संपलं, चार्ज संपलं, शार्पनेस संपलं, काही नाही. हा तर लिक्विड प्रॉपर काम नाही केलं तरीच मग पित्तामध्ये कन्वर्ट होतो, कधी अपचन होतं, काय काय गोष्टी घडतात. आता ह्यो बाबा पोटात आहे त्याचा 3 दिवस 3 रात्र बिचारा मासा मोठ्या माणसाला गिळून पोटात घेऊन बसला रात्रभर दिवसभर. त्याला काही खाता येत नाही, त्याला बघता येत नाही, पासून घेता येत नाही. लक्षात घ्या, देवाच्या लोकांना जे टक्कर देतात त्यांची गती अशीच होती. जे लोक देवाला धरू नाही त्यांच्या विरुद्ध कोणी जरी उठू दे, यांची परिस्थिती असंच आहे ना. कावू पण शकणार नाही, यांना तोडू पण शकणार नाही, यांना फेकू पण शकणार नाही. असंच करायला पाहिजे, काय करू शकत. दानिएलला व्यवस्थित परस्पर देवाचा सेवका बाहेर म्हणलाय, बघितलं काही इजा झाली नाही, काही प्रॉब्लेम नाही. आता डिक्लेरेशन केले राजाने, एक मोठी आज्ञा काढली, कमांड काढली. बघा पुढे वाचत. 25. व पृथ्वीवरील सर्व लोकांस, सर्व राष्ट्राच्या सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस दारावेस राजाने असे लिहून कळवले की, काय पुन्हा कुणाला? पृथ्वीवरील सर्व लोकांस, सर्व राष्ट्रास. असं नाही ख्रिश्चन लोक कुठं कुठं आहेत त्यांच्यासाठी नियम ना 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 ना. किती दाबून ठेवायचा प्रयत्न करा, दाबणार नाही. मी काय एक सांगतो, स्प्रिंग ना, स्प्रिंग काय करते? हा ते ठेवला तर शांत असते बिचारा. हा स्प्रिंग काय करते? स्प्रिंग माहिती ना सगळ्यांना, काय करते? हात ठेवल्यापर्यंत आता कुठलं दुसरं काय नाही, तर पेन्स असते, पेनच्या मध्ये पण पहिलं स्प्रिंग असायचे ना पाठीमागून, त्याला ठेवा, हात ठेवून त्याला दाबून ठेवा की. अगदी जमिनीवर बसलेला असते, हात काढा की. कोणी तुम्हाला दाबून ठेवू शकत नाही, देवाच्या लेकरांना कोणी दाबून ठेवू शकत नाही. किती ना कुठली समस्या, कुठली गोष्ट, कुठले संकट, कुठला मनुष्य कोणी दाबून ठेवू शकत नाही. मी तर तेच झालं दानिएला विरुद्ध शद्रक हे चांगला अंजीर, चारींच्या विरोधीने कट्टर रचलं. पहिला वाला गेला बाबा नेबुकदनेझर राजा, आता दुसरा दर्यावेस राजा आला, तो पण बाबा गेला, तिसरा पण आला. ते नाही सांगत, आपल्याला वेळ नाही. बेलतेशास्सर आला ना 5व्या अध्यायामध्ये, नेबुकदनेझरचा मुलगा भिंतीवर मैंने आले ना वचन. हा बाबा काय केला? मग अशी दानिएल 1:2 मध्ये काय वाचलं? देवाच्या मंदिरामध्ये भांडे घेऊन आलेला. देवाला अंजिराचं काहीची नाही, भांडेचं पण काहीची आहे. हालेलुया. देवाचं भांडेचं पण देवाला काळजी आहे. आरामात देवाच्या मंडळीमधून, चर्च मधून देवाची यज्ञ करणारे भांडी सगळं उचलून घेऊन गेला बाबा. आणि आरामात बायका नवरा दारू प्याला, देवाचे भांडी घेऊन आले की भिंतीवर बोट. टक्कर कुणासाठी, कुणा बरोबर द्यायला? काय सांगते बायबल? जे अंजीर चांगले आहेत त्यांना मी सांभाळून ठेवीन. चारी लोकांना काही जाऊ दिले नाही देव बापांनी, आणि डिक्लेरेशन केले, यांचा जो देव आहे त्याच्या विरुद्ध कोणी बोलायचा नाही. आज जे लोक पुढे घेऊन बोलायला असं ते त्यांचं तोंड बंद करणार आहे. एकच पर्याय, बदला नाहीतर बटन दाबतो. काय दाबतो? किती शांत. बटन दाबले काय होते? बटन दाबावलं दाख्या जगामध्ये काय काय व्हायलंय? बायबल स्पष्टपणे सांगते, मनुष्याचा पुत्राचा गौरवाचे दिवस आहे. देव आपला गौरव कोणाला देत नाही. तुम्ही पीडित झाला, तुमच्या हितासाठी झाला.
हालेलुया. स्तोत्र ऍक्च्युली वाचायचं आपल्याला वेळ नाही आहे. स्तोत्र 119 काढा, त्यामध्ये 69 वाचा. स्तोत्र 119 69 69 67 वाचा. 67 Psalm 119 67 स्तोत्र 119 किती 67 67 स्तोत्र 119:67. हा. मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, हा. पण आता मी तुझे वचन पाळत आहे. हालेलुया. जे जे लोक प्रभू मध्ये येण्याआधी भटकत असतात, हालेलुया, भटकत असतात, देवाकडे यायला नाही म्हणतात, कुणी पापात कुणी व्यसनामध्ये वाईटामध्ये असतात, देव त्यांच्या जीवनामध्ये पीडा पाठवतो त्यांना वाचवण्यासाठी, वाईट करण्यासाठी नाही, वाईट करण्यासाठी नाही, त्यांना वाचवण्यासाठी. ते संकट आली नसती, माणूस उठून बुर्र आणि पाप करत गेले असते. देव ब्रेक घालतो ज्याच्यावर देवाचे प्रेम आहे त्यांनाच. आता मी म्हणा जगामध्ये बरेच लोक आहेत, सगळ्यांना पतंग सोडते ते बाबा, उड रे उड, तू उड, छान उड, तू बाई तू उड, चांगलं उड, सोडलं तुला बघ, उड चांगलं उड, कशी पण काय पण कर. एक वेळ येतो देवाची गुंडाळणी सुरू होती, उलटी गिनती. मग माणूस विचार दिवस आहे का रात आहे, असं काय व्हायला लागलं, ही आता झालं ते तसं झालं. अरे देवाला जाणून घ्या, देवाचं प्रेम आहे. मी पीडित झालं, ह्यामुळे माझं बरं झालं, मी तुझं नियमशास्त्र शिकलो. आता ह्या भावाचं जीवन परिवर्तन होणार. हे भाव परत त्यांच्या जीवनामध्ये परत जातील का? जातील? पहिल्यासारखं होतील का परत? नो, अजिबात नाही. असं देव त्यांना साक्ष म्हणून उभा करणार आहेत, अशी साक्ष म्हणून उभा करणार आहेत, त्याच्या जीवनावर महान गौरव होणार आहे, अद्भुत रीतीने गौरव होणार आहे. ज्या लोकांनी म्हणलं ते काय झालं, संपलं, लय हे केला, लय विशेष मारला, लय मोठं बोलला, लय केला, आता बघा काय झालं, तोंडावर बोट घालतील येणाऱ्या दिवसांमध्ये लोक. माझ्या शत्रुपुढे ताट वाढणारा देव आहे, शत्रुपुढे मला ताट वाढणार आमचा बाप आहे, असं त्यांना देव जवळ केले नाही. हालेलुया. भटकत जगात असते तर ते झालं असतं. पंखाखाली आश्रयाला आल्यात, बाबाकडे आल्यात, असंच येत नाही कोणी, पण नम्र होऊन येतात. जे नम्र होतं ते त्याला उंच करतो. मी तर ते सांगतो, मी पीडित झालं यामुळे माझं बरं झालं, तेव्हा मी तुझं नियमशास्त्र शिकलो. 71 मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, आमेन. कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. हालेलुया. मी पीडित झालो ह्यामुळे माझं बरं झालं, मी तुझा नियम शिकलो. हालेलुया, हालेलुया. त्रासात आलं देवाकडे यायचं, सुटले की देवाला विसरायचं. करू नका, करू नका. देवाला विसरणाऱ्या लोकांना फार संकट आहे, फार संकट आहे. पण जे देवाला धरून राहता, तुम्ही कुठेही जावा, इर्मियापासून दानियेलपर्यंत किती पुस्तक, किती अंत, किती वर्ष. बाबाने म्हटले तुम्हाला काय वाटतं रे, नेलेले अंजीर वाईट होते म्हणून गेले का? नाही 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 नाही, ते चांगला अंजीर आहे, मी त्यांना स्थिर करेन. येशूने इर्मियाच्या पुस्तकामध्ये त्या लोकांसाठी प्रार्थना केली, अभिवचन दिले, म्हणून ते चारही लोक त्या ठिकाणी उभा राहिले. तोच येशू आज तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गामध्ये बसून मध्यस्थी करत आहे. आमचं वाईट होणार नाही, आमचं वाईट होणार नाही, आमचं वाईट होणार नाही. स्वतःला मारून सांगा, बाई तुझं वाईट होणार नाही ग. घाबरू नकोस, चिंता करू नकोस, तुझं वाईट होणार नाही, वाईट होणार नाही. परिस्थिती बघू नका, ज्याच्यावर विश्वास नाही त्याला बघा. परिस्थिती बघितली की अग्नी दिसणार, अग्नीत पडलेला दिसणार, सिंहाची गुहा दिसणार, त्यात माणूस दिसणार. देवाकडे बघितला तो बाहेर आलेला दिसणार, पाय मोजे पण भासलेले दिसणार. सिंहाचे तोंड बंद करून बाहेर आलेला दानियल दिसणार. बघणे तुमची दृष्टिकोन कसा आहे. मनुष्याचा पुत्राच्या गौरवाचे दिवस आहे. ज्या देवाने आजपर्यंत सोडवला, इथे पुढेही सोडवणार, इथे पुढेही तो सांभाळणार. हालेलुया. दुसरा कोरिंथ, माझं संपलं पण डॅडी कुठेतरी न्याय करतो. दुसरा कोरिंथ 1 अध्याय 9 आणि 10 वाचा.
दुसरा कोरिंथियस पहिला अध्याय 9 आणि 10. थँक्यू जीसस. रे बाबा शिखेरी अंतरामा. दुसरा कोरिंथियस पहिला अध्याय 9 आणि 10. सेकंड कोरिंथियन्स 1, 9 and 10. दुसरे कोरिंथियस पहिला अध्याय 9 आणि 10. हा. फार तर काय आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत आता होते. पण वाटते ना बऱ्याच लोकांच्या जीवनात दुःख बघून, चिंता बघून, परिस्थिती बघून काही राहिलं नाही बाबा, आता मरणच. लय लोकांना वाटते काही आता जीवनामध्ये काहीच राहिलं नाही, आम्ही मरणारच असं वाटतं. पण पुढे आम्ही स्वतःहून नव्हे हा? तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा. Yes. हे झाले. हालेलुया. का झाले? स्वतःवर भरोसा नाही. माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे इन्फ्लुएन्स आहे, माझ्याकडे माणसं आहे, ह्याच्यावर मी भरोसा ठेवावे म्हणून नाही, पण तो मेलेला उठवणारा समर्थ आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया. पुढे 10. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवले. 1 मिनिट. सोडवले की नाही तुम्हाला? संकट आलं ना तुमच्या जीवनामध्ये? आले की नाही? मोठ्या प्राण संकटातून देवाने आम्हाला सोडवले. ऑलरेडी आमच्या जीवनामध्ये महान कार्य देवाने केलेलं आहे. अहो, दिसणाऱ्या गोष्टीपेक्षा न दिसणारं प्रोटेक्शन अद्भुत असतं. डोळ्यात दिसणाऱ्या काय काही गोष्टी असतात, असं झालं होतं, देवाने असे काम केले, असं झालं, पण न दिसणारे महान कार्य आपल्या जीवनामध्ये घडत असतात. पुढे तो आता सोडवत आहे. पूर्वी सोडवला, आता तो सोडवत आहे. पुढे आणि तो आम्हाला यापुढे सोडवी. आमेन. अशी त्याच्याविषयी आम्ही आशा आहे. आहे का तुमची आशा? ज्या बाबाने पहिलं सोडवले, आज पण सोडवत आहे, इथून पुढेही तो सोडवणार. कारण तुमच्याद्वारे मनुष्याचा पुत्राचा गौरव होणार. त्याचा गौरवाचे दिवस आहे, त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. नो मॅन कॅन स्टॉप इट. कोणीच नाही, कोणी नाही. किती लोक उलटा पालटा करू दे, म्हणतो ना, जेवढं दाबायचा प्रयत्न करतात, कुठले नियम काढायला, कुठले लाव काढायला, काय करायला, असं फुडायला भारत देशभरात. कुठं बघा तिथं मीटिंग मध्ये लाखो लोक. किती कोण दाबून ठेवू शकतात ख्रिस्ताला? कोण ते परिमळ बंद करू शकतात? मोगऱ्याची कळी, माझ्या झाडांना मोगऱ्याची कळी आवडते. ते बंद आहे, जरा पण वास येत नाही. हो, पूर्ण पांढरं दिसते कळी, पण जरा पण वास बाहेर पडत नाही. उमळायला लागलं पूर्ण घरात ना. किचनच्या गॅलरी मध्ये आहे, किचन मध्ये येते, बेडरूम मध्ये येते, हॉल मध्ये येते, सगळीकडे वास येते. का? उमळलं. ख्रिस्ताचा परिमळ होतं त्या जगामध्ये. ख्रिस्ताचा परिमळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होतं, त्याला कोणीही थांबवू शकणार नाही, कोणच नाही. म्हणून लाजराच्या जीवनाद्वारे पण देवाच्या गौरवासाठी तो मेलाने उठला. जन्मता आंधळा माणूस, तो आंधळा जन्मला देवाच्या गौरवासाठी झाला. शद्रक, मेषक, अबेदनेगो अग्नीच्या भट्टीत गेले, त्याद्वारे देवाचा गौरव व्हावे म्हणून गेले. दानिएल सिंहाच्या गुहेत गेले, त्यातून पण देवाचा गौरव व्हावा म्हणून. तुम्ही आणि मी ज्या भट्टीतनं जाते, याद्वारे पण देवाचाच गौरव व्हावे म्हणून झालेला आहे. पण तो आम्हाला वाचून ठेवलेला आहे, तो आम्हाला सांभाळत आहे. आमचा वाईट होणार नाही. बी स्ट्रॉंग इन द लॉर्ड. बलकट उभा राहा, घाबरू नका, चिंता करू नका, निराश होऊ नका. हालेलुया. पुन्हा एक बार वाचूया. योहान 12:23. योहान 12:23. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. समजलं? कुठून तरी होत नाही, तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे होणार. आपला जीवनाद्वारे होणार. लोक म्हणणार, काय यांच्या जीवनामध्ये घडायला लागले, कसं काय शक्य आहे? हालेलुया. होणार आणि व्हायला लागल्याने होणार. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद. रिकामा से खेरी अंदर नमावा खरा. Praise the Lord. Glory Father. Thank you Jesus. Thank you Lord. रिकामा से खेरी अंदर नमावा खरा रबाशी. प्रत्येक जण आपल्या मुख उघडा, देवाला धन्यवाद द्या. मनुष्याचा पुत्राचा गौरवाचे दिवस आहे. काहीही तुमच्या जीवनामध्ये समस्या असू दे, माझ्या लेकरांनो, माझ्या बहिणीनं, माझ्या आईनं, माझ्या बाबानं, माझ्या प्रिय लोकांनो, काहीही असू दे,
गौरव कुणाला देत नाही. बायबल सांगते तो आपला गौरव कुणाला देत नाही. पण येशूनी म्हणल्यात मी माझा गौरव माझ्या लेकरांना देतो. येशू बोलले, नंतर तुम्ही वाचा योहान 17 अध्यायामध्ये आहे. येशू म्हणले पित्या माझा गौरव तू मला दे, मी तुझं काम केलेलं आहे, माझं गौरव तुम्हाला दे. आणि येशूने म्हटले माझं गौरव मी माझ्या लेकरांना देईन, माझ्या लेकरांना मी माझं गौरव देईन. आणि हाच हे दिवस आहे ते म्हणत आहे माझ्या लेकरांना तुमच्या जीवनात माझं गौरव मी प्रगट करेन. हे जगात कुणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू माय जीसस. उरंदीना माबाला खारा बाबा बाबा रियंदेना माबा शखारा बाबा. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू माय डॅडी. थँक्यू लॉर्ड होली स्पिरिट. लिखे बासाला केरे. थँक्यू माय गॉड ऑलमाइटी ग्लोरी फादर. थँक्यू जीसस. धन्यवाद. तुझे ऊंचा उठाऊं, तेरी महिमा मैं गाऊं, तेरे ही आगे यीशु मैं अपने सर को झुकाऊं, तेरे ही आगे यीशु मैं अपने दिल को सजाऊं, तुझे ऊंचा उठाऊं, तेरी महिमा मैं गाऊं, तेरे ही आगे यीशु मैं अपने सर को झुकाऊं, तेरे ही आगे यीशु मैं अपने दिल को सजाऊं. मेरे जीवन से तुझे सारी महिमा मिले. मेरे जीवन से तुझे सारा आदर मिले, सारा आदर मिले. पुन्हा एक बार. मेरे जीवन से तुझे सारी महिमा मिले. मेरे जीवन से तुझे सारा आदर मिले, सारा आदर मिले. हमें तुझे ऊंचा उठाऊं मैं, तेरी महिमा मैं गाऊं, तेरे ही आगे यीशु मैं अपने सर को झुकाऊं, तेरे ही आगे यीशु मैं अपने दिल को सजाऊं, तेरे ही आगे यीशु मैं अपने सर को झुकाऊं, तेरे ही आगे यीशु मैं अपने दिल को सजाऊं. Yes, Daddy, love you, worship you, God Almighty, glory, Father. Glory, Mama, Shekeri, and Mama. रे बाबा, मनुष्याचा पुत्राचा गौरवाचे दिवस आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीही परिस्थिती असू दे बाबा, तुझ्या गौरवासाठी आहे राजा, तुझ्या गौरवासाठी आहे बाबा. सर्व वाईटाला तू चांगल्यामध्ये बदलणारा देवा, चेंज बदल प्रत्येकाला बाबा, प्रत्येकाच्या परिस्थिती बदल बदल डॅडी बदल. प्रत्येकाच्या जीवनाच्या सर्व समस्या बाबा यांच्या नाशासाठी नाही तर
प्रत्येकाला स्पर्श करा, कृपा करा, दया करा डॅडी. तुम्ही म्हणलेल्याप्रमाणे बापा, भले तो आंधळा व्यक्ती असू दे, लाजर असू दे, शद्रक मेशक अबेदनेगो असू दे, दानिएल असू दे, प्रत्येकाच्या जीवनात तू तुझा गौरव प्रगट केला देवा. आज या ठिकाणी तुझा गौरव तू प्रगट कर. मॅनिफेस्ट योरसेल्फ डॅडी. तुझा गौरव तू प्रगट कर बाबा, प्रगट कर बाबा. तू म्हणलास बाबा ही अंजीर चांगला आहे, याला मी सांभाळून ठेवेन. मला ते दुसऱ्यांच्या देशामध्ये जरी असले, गुलामगिरीमध्ये जरी असले, त्यांना मी स्थिर करेन, त्यांना मी परत घेऊन येईन. माझ्या लेकरात तुमचे जे लोक भटकलेले आहे, जिथे कुठे आहे, देव त्यांना स्थिर करून तुमच्या व्यक्ती तुम्हाला परत देणार आहे, परत देणार आहे. कुणी कुठल्याही पापामध्ये असू दे, कुठल्या ठिकाणी कुठेही भटकत असू दे, त्यांना देव परत करून तुमच्या देवाचा गौरव त्यांना परत आणणार आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद. थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड ऑलमायटी, ग्लोरी फादर. वै बाबा मी पीडित झालोय, ह्यामुळे मी तुझं नियमशास्त्र शिकलो. बाबा ही तुमची अपार प्रीती आहे, की तुम्ही आम्हाला जवळ केलेलं आहे राजा. पण आज तुम्ही म्हणता तुमच्याद्वारे, तुमच्या जीवनाद्वारे, तुमच्या समस्यांच्या द्वारे, तुमच्या कुटुंबाद्वारे मी माझा गौरव प्रगट करेन. भले काही असू दे राजा, प्रत्येक गोष्टीमध्ये बाबा तुमचं वर्चस्व तुम्ही दाखवत याबद्दल धन्यवाद करा. कुणी निराश होऊ नये बाबा, कुणी कचू नये, कुणी दमू नये बाबा, कुणी रडत बसू नये राजा. माझ्या जीवनात असा का झाला म्हणून प्रश्न विचारायचा बंद करा, बंद करा. देवाला धन्यवाद द्या, देवाला धन्यवाद द्या. डॅडी ही गोष्टी घडली म्हणून मी तुझ्यामध्ये स्थिर झालो. ही गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडली म्हणून मला मोकळीती मिळाली. ही गोष्टी घडली म्हणून मी तुझं खरं प्रेम जाणून घेतलो. धन्यवाद. थँक्यू माय लॉर्ड, मूव विथ द कंपॅशन ऑफ फादर. एक एक व्यक्तीला तुम्ही स्पर्श करा बाबा. जे कोणी मेसेज ऐकतील त्यांच्याही जीवनामध्ये तुझं गौरव तू प्रगट कर डॅडी. जे लोक निराश मध्ये आहेत, चिंतेमध्ये आहेत, काळजीमध्ये आहेत, आता असे पुढे काय होणार म्हणणाऱ्या लोकांना तू आज म्हणत आहे, जे काही होत आहे माझ्या गौरवासाठी होत आहे. तुमचं वाईट होणार नाही, तुमचं वाईट होणार नाही, तुमचं वाईट होणार नाही. धन्यवाद बाबा, शक्य तुम्ही शक्य केला. अवघड गोष्टी तुम्ही चांगलं सोपं केला बाबा. ज्या ज्या गोष्टीमध्ये बाबा चिंतेमध्ये, काळजीमध्ये आहेत, त्या ठिकाणी तू ऑलरेडी इच्छाती गेलेला आहे. आणि बाबा दुसऱ्या कुरिन्थी 1:9 मध्ये म्हणलेल्याप्रमाणे ज्या देवाने मला आतापर्यंत सांभाळला, आतापर्यंत आमची काळजी घेतली, तो आज पण घेत आहे. इथे पुढे पण तो घेणार. तो आम्हाला सोडणारा देव नव्हे, तो आम्हाला सोडणारा देव नव्हे. धन्यवाद डॅडी तुमच्या अद्भुत प्रीती आणि कृपाने द्यायसाठी. असलेल्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावाने मी मनापासून ब्लेस करते. I bless everyone in Jesus name. प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबा तुझं गौरव प्रकट कर. हे लोक वेगळे आहेत, या जगाच्या लोकांनी साक्ष देऊ दे, देऊ दे बाबा साक्ष. आणि तू करत आहेस याबद्दल धन्यवाद. ज्या ज्या लोक व्यसनामध्ये आहेत, ज्या ज्या लोक पापामध्ये आहेत, ज्या ज्या लोक तुझ्यापासून लांब आहे, तू म्हणलेल्याप्रमाणे त्यांना मी स्थिर करेन, त्यांना मी परत घेऊन येईन म्हणलेला देवा. तू आनंद शब्द धन्यवाद, तू आनंद शब्द धन्यवाद द्या. जे महान कार्यासाठी आभार मानू. प्रत्येकाला मनापासून मी आशीर्वादित करत आहे. थँक्यू डॅडी होली स्पिरिट. तुम्ही मला सामर्थ्य दिला, कृपा केला, दया केला. मला सर्वांबरोबर बोलायचं धन्यवाद करून तुमचं पवित्रला उंच करून आशीर्वादित करून. होय डॅडी तुमचा गौरवाचा दिवस आहे. तुमचं गौरव होऊ दे, तुमचं नाव उंचावले जाऊ दे, अखिल पृथ्वीवरले लोकांनी जाणू दे तुझ्यासारखा दुसरा देव नाही, नाही, नाही बाबा. जे नेबुकदनेझर राजाने डिक्लेअर केला, ते दारियास राजाने डिक्लेअर केले, आताची लोक पण ही गोष्ट डिक्लेअर करू दे, करू दे बापा, करू दे राजा. तुझं गौरव प्रकट करू दे बापा. तुझं कार्य महान रीतीने चालू आहे. आभार मानू. प्रत्येकाला मनापासून ब्लेस करू. प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून तुला आमेन, आमेन, आमेन. थँक्यू डॅडी. लास्ट वर्षन प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. तुम्ही आशीर्वादित लोक आहात.
चिंता नहीं करने का। हालेलुया। हालेलुया. आशीर्वादित लोक आहात, तुमच्या जीवनात देव गौरव प्रकट करणार, ऑलरेडी करत आहे, अजून